नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण असे प्रश्न बघणार आहोत जे तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला 75 पेक्षा जास्त गुण मिळवण्यासाठी मदत करणार आहेत. म्हणजेच तुमची येणारी एक्झामिनेशन जी आहे त्यासाठी तुमची जी भीती आहे ती भीती मारण्यासाठीचा हा रामबाण उपाय आहे. 75 पेक्षा जास्त गुण मिळवायचे असतील तर हा सेशन शेवटपर्यंत बघा, कारण यामध्ये 100+ एक्सपेक्टेड एमसीक्यूज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. लेक्चर सुरू करण्याआधी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट 2026 साठी प्रिपरेशन करणार आहेत त्यांच्यासाठी आपल्याकडे पेपर 1 चा फुल कोर्स अवेलेबल आहे. त्यासाठी तुम्हाला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. या फुल कोर्समध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे. यामध्ये तुम्हाला नोट्स, मॉक टेस्ट, एमसीक्यूज, पीवायक्यूचं पीडीएफ, लाईव्ह सेशन्स, वीकली टेस्ट, 2000+ इम्पॉर्टंट एमसीक्यूज तुम्हाला यामध्ये मिळणार आहे. तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. आता बघा हा प्रश्न अकॉर्डिंग टू UGC लिस्ट है ना, पब्लिश्ड द स्टेट विथ द मोस्ट युनिव्हर्सिटीज इज. UGC ने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार सर्वाधिक विद्यापीठे असलेले राज्य कोणते आहे? उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू की राजस्थान? है ना, 2019 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे आणि याचं उत्तर आहे राजस्थान. है ना, प्रश्न काय विचारलाय की सर्वात जास्त युनिव्हर्सिटीज कुठे आहेत? आलं लक्षात? आता बघा UGC जे आहे हे तर 28 डिसेंबर 1953 मध्ये एक्झिस्ट केली गेली होती. म्हणजेच काय म्हणतात त्याला, सुरुवात झाली होती UGC ला, केम इनटू एक्झिस्टन्स. आणि जेव्हा त्याला ऍक्ट मध्ये आहे ना त्याला नेमलं गेलं, फॉर्म करण्यात आलं 1956 मध्ये, है ना, तेव्हापासून UGC जे आहे ते कार्यरत झालं. मग त्यामध्ये UGC काय करतं, युनिव्हर्सिटीजला कोऑर्डिनेट करतं, है ना, त्यांचं मेंटेनन्स पाहतं, त्यांचे स्टँडर्ड्स ऑफ टीचिंग जे आहे ते मेंटेन करतं, बरोबर, एक्झामिनेशन कंडक्ट करतं, रिसर्च मध्ये परफॉर्म करतं, है ना, किंवा युनिव्हर्सिटीजला सुद्धा रिसर्च साठी काही गाईडलाईन्स, रेग्युलेशन समजवण्याचं काम किंवा प्रोव्हाइड करण्याचं काम UGC करते, राईट. मग त्याच्या यादीनुसार राजस्थान जे आहे हे सगळ्यात जास्त युनिव्हर्सिटीज असणारं राज्य आहे, असं UGC ची काय आहे लिस्ट म्हणते आहे. ठीक आहे. लर्निंग डिसॅबिलिटीज आर जनरली फाउंड इन स्पेशली दोज चिल्ड्रन्स हुज. म्हणजे शिकण्याची अक्षमता जी आपल्याला बघायला मिळते ती सामान्यतः कोणत्या मुलामध्ये आढळते? ठीक आहे. ऑप्शन्स काय आहेत बघा. पितृ नातेवाईकांना अशा समस्या आहेत, म्हणजे जे पॅटर्नल रिलेटिव्ह आहेत, जे आपल्या वडिलाकडचे जे रिलेटिव्ह आहेत, है ना, त्या नातेवाईकांना जर अशा समस्या असतील तर त्या मुलांना ही समस्या उद्भवतात का शिकण्याची क्षमता? की इन चिल्ड्रन विथ ॲव्हरेज टू सुपिरियर आयक्यू, सरासरी ते उच्च बुद्ध्यांक असलेल्या मुलामध्ये हे शिकण्याची अक्षमता आढळते का? की मोर ऑफन इन बॉयज ॲज कम्पेअर्ड टू गर्ल्स, हे असा डिस्क्रिमिनेशन नसतो. ठीक आहे. मुलींच्या तुलनेत मुलामध्ये अधिक वेळ आढळतो, असं आहे का? ठीक आहे, ते आहे की नाही तुम्ही सांगा चॅट बॉक्समध्ये, कमेंट बॉक्समध्ये. मोर ऑफन इन चिल्ड्रन बिलॉंगिंग टू द रुरल एरियाज ॲज कम्पेअर्ड टू अर्बन एरियाज. म्हणजे शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागातील मुलामध्ये जास्त असतं. ठीक आहे. तर याचं उत्तर काय असू शकतं? याचं उत्तर सरळ सरळ आहे, जे पॅटर्नल रिलेटिव्ह आहेत, म्हणजे पितृ नातेवाईक आहेत, त्यांना जर अशा समस्या असतील तर मुलामध्ये हे लर्निंग डिसॅबिलिटीज, शिकण्याची अक्षमता येऊ शकते. शिकण्याची अक्षमता हा एक विकार आहे जी समजणे, वाचन, लेखन, शब्दलेखन, तर्क करणे किंवा आठवण्याच्या क्षमतेच्या मेंदूच्या कार्यावर परिणाम करतात. म्हणजे एखाद्याला वाचता येणार नाही, समजणार नाही, लिहिता येणार नाही, शब्दलेखन करता येणार नाही, तर्क सुद्धा लावता येणार नाही, है ना, असे विकार त्या विद्यार्थ्यांमध्ये आढळतात. त्याला आपण लर्निंग डिसॅबिलिटीज म्हणतो. शिकण्याची अक्षमता संक्रामक नसते आणि ती अनुवांशिक किंवा न्यूरोबायोलॉजिकल घटकामुळे असते, जी शिकण्याशी संबंधित संज्ञात्मक प्रक्रियावर परिणाम करतात. म्हणजे आपल्या पॅटर्नल रिलेटिव्हजला जर एखादी अशी घटना घडलेली असेल कोणासोबत तर ती मुलांना येऊ शकते, ती मुलामध्ये सुद्धा आढळू शकते. ठीक आहे. त्याला न्यूरोबायोलॉजिकल घटकामुळे किंवा अनुवांशिक घटकामुळे हा आजार झालेला आहे, हा विकार झालेला असं म्हटलं जातं. ठीक आहे. ज्यांच्या पितृ नातेवाईकांना अशा समस्या आहेत, म्हणजे अनुवांशिक झालं, बरोबर ना.
त्यांच्यामध्ये शिकण्याची अक्षमता चालू शकते, परंतु पर्यावरणीय घटक देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतात. समजतंय? आजूबाजूच्या पर्यावरणामध्ये सुद्धा हे घटक परिणाम करू शकतात. पुढचा प्रश्न, डॉट 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 इज अ इसेन्शियल क्वालिटी ऑफ द बेस्ट टीचर. डॉट 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 हा सर्वोत्तम शिक्षकाचा एक आवश्यक गुण आहे. कुठला असा गुण आहे जो सांगतो की हा सर्वोत्तम शिक्षक आहे? स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज, मजबूत विषयाचे ज्ञान, अध्यापनाची खरी आवड, भाषेचा ओघ, चांगले सादरीकरण, मूलभूत आवश्यकता. ठीक आहे, काय असू शकतं ज्याला आपण म्हणू शकतो की हा बेस्ट टीचर आहे? ही क्वालिटी जी आहे ती सांगते आहे की हा टीचर जो आहे तो बेस्ट आहे, है ना? तर सर्वप्रथम सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्या शिक्षकाला अध्यापनाची आवड असली पाहिजे. समजते? जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग, अध्यापनामध्ये खरी आवड असणं हे शिक्षकाला एक प्रभावी शिक्षक बनवू शकते. हे शिक्षकाला एक सर्वोत्तम शिक्षक बनण्यासाठी है ना सक्षम करू शकते. आलं लक्षात? सो जेन्युइन इंटरेस्ट असलं पाहिजे, खरी आवड असली पाहिजे. Which among the following is the least important for the academic success of students? ठीक आहे, विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक यशासाठी, सक्सेससाठी खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कोणतं सर्वात किमान महत्वाचं आहे, म्हणजे कमीत कमी महत्वाचं आहे? कॉग्निटिव्ह कॉम्पिटन्स म्हणजे संज्ञात्मक क्षमता, इमोशनल कॉम्पिटन्स म्हणजे भावनिक क्षमता, लीगल कॉम्पिटन्स म्हणजेच कायदेशीर क्षमता, की सोशल कॉम्पिटन्स म्हणजे सामाजिक क्षमता, है ना? शैक्षणिक यशासाठी. ठीक आहे, समजते का? अकॅडमिक सक्सेससाठी खालीलपैकी कोणती क्षमता कमीत कमी गरजेची असते, है ना? तुम्ही असा विचार करू शकता की अशी कुठली क्षमता आहे जी नसली तरी आपल्याला शैक्षणिक सफलता मिळू शकते. तर ती आहे लीगल कॉम्पिटन्स, कायदेशीर क्षमता. ठीक आहे, संज्ञात्मक क्षमता असणं गरजेचं आहे, भावनिक क्षमता गरजेचं आहे कारण ते आपल्या शिकण्यावर प्रभाव पाडतं, है ना? आणि सोशल कॉम्पिटन्समुळे आपल्याला काय होतं की आपल्यावरती प्रभाव पडतो बाकी सोशल फॅक्टर्सचा, त्यामुळे आपल्यावरती प्रभाव पडल्यामुळे आपल्या शिकण्यावरती सुद्धा त्याचा प्रभाव पडत असतो, है ना? परंतु लीगल कॉम्पिटन्स, कायदेशीर क्षमता याचा काही यामध्ये संबंध, है ना, शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये येत नाही. त्यामुळे लीगल कॉम्पिटन्स हे कमीत कमी महत्वाचं आहे. बरोबर? शैक्षणिक यश मिळवण्यासाठी संज्ञात्मक क्षमता ही आवश्यक असते, है ना? शैक्षणिक शिक्षण सामाजिक वातावरणात घडते, त्यामुळे सामाजिक क्षमता महत्वाची आहे. सामाजिक संप्रेषणामध्ये, कम्युनिकेशनमध्ये भावनिक अविभाज्य असल्याने भावनिक क्षमता सुद्धा आवश्यक आहे. परंतु कायदेशीर क्षमता ही किमान महत्वाची आहे, कारण शैक्षणिक संस्थेमध्ये शिकणाऱ्यांचा समावेश असलेली कोणतीही कायदेशीर चिंता नसते किंवा नाही, त्यामुळे लीगल कॉम्पिटन्स जे आहे ते जास्त गरजेचं नाही. पुढचा प्रश्न काय म्हणतोय, विद्यार्थ्याला समजण्यासाठी व्याख्यानात खालीलपैकी कोणते डॉट 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 असावे? इन ऑर्डर टू अंडरस्टँड स्टुडंट अ लेक्चर शुड हॅव विच ऑफ द फॉलोइंग? ठीक आहे, बाल मानसशास्त्र, चाइल्ड सायकोलॉजी, मुलांना समजून घेण्याचा संकेत, इंडिकेशन टुवर्ड्स अंडरस्टँडिंग द चिल्ड्रन, ओपिनियन ऑफ अ स्टुडंट्स टुवर्ड्स द सब्जेक्ट मॅटर, विषयाबद्दल विद्यार्थ्यांचं मत, की हे सर्वच इम्पॉर्टंट आहे? सांगा. सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी. हे सर्वच बरोबर आहे, ते सर्वात महत्वाचे, ते सर्वच अत्यंत गरजेचे घटक आहेत, ठीक आहे, विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी. द मोस्ट इम्पॉर्टंट कॉज ऑफ फेल्युअर फॉर टीचर लाईज इन द एरिया ऑफ, शिक्षकांच्या अपयशाचे सर्वात महत्वाचे कारण कोणत्या क्षेत्रामध्ये आहे? ठीक आहे, इंटरपर्सनल रिलेशन, आंतरवैयक्तिक संबंध, विषयाच्या ज्ञानावर आज्ञा नसणे, लॅक ऑफ कमांड ओव्हर द नॉलेज ऑफ द सब्जेक्ट, शाब्दिक क्षमता, वर्बल ॲबिलिटी, समजते, आणि विद्यार्थ्याची कडक हाताळणी, स्ट्रिक्ट हँडलिंग ऑफ द स्टुडंट्स. समजते? प्रश्न काय विचारलाय बघा, शिक्षकांच्या अपयशाचे सर्वात महत्वाचे कारण डॉट 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 या क्षेत्रामध्ये आहे किंवा खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये आहे? विचार करा. तर राईट आन्सर आहे ऑप्शन बी, है ना, विषयाच्या ज्ञानावर अज्ञान नसणे हा सर्वात महत्वाचा घटक आहे.
है ना. जर शिक्षकाला विषयाचं ज्ञान कमी असेल तर या ठिकाणी प्रॉब्लेम होऊ शकतो. बरोबर ना. पुढील प्रश्न काय म्हणतोय बघा. ॲटिट्यूड्स, कन्सेप्ट्स, स्किल्स अँड नॉलेज आर द प्रोडक्ट्स ऑफ. वृत्ती, संकल्पना, कौशल्य आणि ज्ञान यांची उत्पादने आहेत. कशाची उत्पादने आहेत? लर्निंगची, शिकण्याची, रिसर्च म्हणजे संशोधनाची, हेरिडिटी म्हणजे अनुवंशिकता, की एक्सप्लेनेशन म्हणजे स्पष्टीकरण. ठीक आहे. थोडासा कन्फ्युजिंग असा प्रश्न आहे हा, परंतु याचं उत्तर काय असू शकतं खरं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. याचा राईट आन्सर आहे लर्निंग. ठीक आहे. शिकणं. बरोबर ना. शिकण्याचे हे प्रोडक्ट्स आहेत, म्हणजे तुमचा ॲटिट्यूड शिकला जातो, कन्सेप्ट शिकले जातात, स्किल्स शिकावे लागतात, नॉलेज गेन करावं लागतं. बरोबर ना. हे कशाचे प्रोडक्ट आहेत? लर्निंगचे प्रोडक्ट आहेत. डॉट 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 इज नॉट कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ गुड टीचिंग एड. है ना. चांगल्या अध्यापन सहाय्याचे वैशिष्ट्य नाही. खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी असं कुठलं ऑप्शन आहे जे की चांगल्या अध्यापन सहाय्याचे वैशिष्ट्य नाही? ते खूप लहान असावे, ते प्रत्येक बाबतीत अचूक असले पाहिजे, ते सहज पोर्टेबल असावे आणि ते अद्ययावत असावे. म्हणजे इट शुड बी अप टू डेट, अपडेटेड असावं, नवीन असावं. ठीक आहे. सांगा. चांगल्या अध्यापन सहाय्याचं वैशिष्ट्य नाही विचारलंय, त्याकडे लक्ष द्या पहिला. नॉट अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ अ गुड टीचिंग एड. आपल्याला चांगलं कुठलं ते नाही सांगायचं आहे. आपल्याला जे आपल्या फ्रेम मध्ये बसत नाही, आपल्या प्रश्नामध्ये बसत नाही ते सांगायचंय. मग ते काय आहे? ऑप्शन ए, ते खूप लहान असावे. ते खूप लहान नसावे. लहान असेल तर विद्यार्थ्यांना ते व्यवस्थितपणे स्पष्टपणे दिसणार नाही. विद्यार्थ्यांना थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं, है ना. विद्यार्थ्यांना थोडंसं कमी दिसू शकतं. त्यामुळे विद्यार्थी काय होऊ शकतात? विद्यार्थ्यांना जे समजायला हवं ते समजू शकणार नाही. ते कसं असलं पाहिजे? चांगल्या साईज मध्ये असलं पाहिजे, विद्यार्थ्यांना दिसेल व्यवस्थितपणे असं असलं पाहिजे, है ना. आणि विद्यार्थ्यांना समजेल अशा साईज मध्ये ते असलं पाहिजे. ठीक आहे. पुढचा प्रश्न काय म्हणतोय? द सिलेक्शन ऑफ टीचिंग एड्स डिपेंड्स लार्जली ऑन द. अध्यापन सहाय्याची निवड मुख्यत्वे यावर अवलंबून असते. कशावर असते? एज ऑफ स्टुडंट, विद्यार्थ्याच्या वयावरती, इंटरेस्ट ऑफ स्टुडंट, विद्यार्थ्यांच्या हितावरती, एज अँड मोटिवेशन ऑफ स्टुडंट, विद्यार्थ्याचे वय आणि प्रेरणा यावरती, की शैक्षणिक पातळी आणि विद्यार्थ्यांच्या वयावरती. विचार करून उत्तर द्या. मला कमेंट बॉक्स मध्ये सर्वांचं उत्तर हवं आहे. ठीक आहे. ए बी सी डी काही असू द्या, चुकलं तरी काहीही फरक पडत नाही. आपण इथं शिकायला बसलेलो आहोत. बरोबर ना. सो त्यामुळे जर राईट आन्सर जे आहे तो आहे ऑप्शन डी, एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ स्टुडंट. विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी, त्याने त्याचं प्रिव्हियस नॉलेज, त्याने किती शिकलेलं आहे, काय त्याला माहिती आहे, है ना, हे जाणून घेणं. आणि विद्यार्थ्यांचं वय काय आहे त्याच्यावरून आपल्याला कळतं की तो किती किती मॅच्युअर असू शकतो. ठीक आहे. त्यामुळे हे दोन फॅक्टर्स जे आहेत ते महत्वाचे आहेत. अध्यापन सहाय्य म्हणजे धडा शिकवण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना अधिक मनोरंजक बनवण्यासाठी शिक्षकाने वापरलेली कोणतीही गोष्ट, त्याला टीचिंग एड असं आपण म्हणतो. बरोबर ना. यामुळे काय होतं? विद्यार्थी जास्तीत जास्त वर्गामध्ये पार्टिसिपेट करतात. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी इंटरेस्ट येतो. विद्यार्थी शिकण्यासाठी प्रेरित होतात. त्यामुळे टीचिंग एड वापरणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न बघा. व्हॉट इज स्वयं? स्वयं म्हणजे काय? हा. गैर सरकारी संस्था, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन. शिक्षणाचे मुख्यत्वे साध्य करण्यासाठी डिजिटल कार्यक्रम, डिजिटल प्रोग्राम टू अचीव द प्रिन्सिपल ऑफ एज्युकेशन, ऑनलाईन प्लॅटफॉर्म, की वेबसाईटचे नाव आहे. स्वयं काय आहे? है ना. स्वयं हे एक डिजिटल प्रोग्राम आहे किंवा डिजिटल असं प्लॅटफॉर्म आहे, है ना, ज्यामध्ये शिक्षणाचे मुख्यत्वे साध्य करण्यासाठी हे सुरू केलेलं आहे. ठीक आहे. त्याला आपण स्वयं म्हणतो. बघा, स्वयंचा फुल फॉर्म जो आहे तो आपण काल सुद्धा पाहिला होता, आज सुद्धा पाहून घ्या, काही हरकत नाही, रिव्हिजन होऊन जाईल. स्वयं याचा फुल फॉर्म आहे स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग अस्पायरिंग माइंड. ठीक आहे. शैक्षणिक धोरणाचे प्रवेश, समानता आणि गुणवत्ता या तीन मुख्य तत्वांना साध्य करण्यासाठी हे डिझाईन केलेलं आहे. ठीक आहे. लक्षात, स्वयं लक्षात ठेवा. Which of the following is a decision support system, DSS,
फॉर असिस्टिंग पीपल इन टेकिंग द बेस्ट डिसिजन फॉर देअर चिल्ड्रन्स फ्युचर. खालीलपैकी कोणते निर्णय समर्थन प्रणाली आहे जी लोकांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी सर्वोत्तम निर्णय घेण्यास मदत करते? ई पाठशाला, सारांश, शाला सिद्धी की स्वयंप्रभा? विचार करून सांगा मला. तर याचा राईट आन्सर आहे सारांश. ठीक आहे, बघा सारांश हे लक्षात ठेवा, थोडा करंट बेस वरती क्वेश्चन आहे हा. ठीक आहे, सारांश तुम्ही बघू शकता. सारांश हे भारताच्या केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने CBSE ने सुरू केलेले वेब पोर्टल आहे. काय आहे? वेब पोर्टल. वेबसाईट वरती हे एक पोर्टल आहे जे की केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSE ने सुरू केलेला आहे, ज्याचा प्राथमिक उद्देश, प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह जो आहे तो आहे शाळांमध्ये माहिती आणि संप्रेषण तंत्रज्ञानाचा वापर किंवा प्रचार करणे आहे. ठीक आहे, म्हणजे शाळेमध्ये ICTचा वापर करण्यासाठी हे उपक्रम सुरू केलेला आहे सारांश. आलं लक्षात? मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी 7 नोव्हेंबर 2015 रोजी पोर्टल लॉन्च केलं होतं. कोणतं? सारांश. आलं लक्षात? सर्व CBSE संलग्न शाळा आणि पालकांसाठी सारांश हे स्वयं पुनरावलोकन साधन आहे. हे शाळा आणि पालक यांच्यातील संवाद वाढवण्यासाठी इंटरफेस म्हणून काम करतं. ठीक आहे, हे तसंच पालकांना मुलांच्या सामर्थ्य आणि कमकुवतपणाचे मूल्यांकन करण्यासाठी मदत करतं. समजलं? सो त्यामुळे सारांश हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे पॅरेंट्सला आणि स्टुडंट्सला दोघांनाही फायदा होतो, स्वतःचं इव्हॅल्युएशन करण्यासाठी आणि पालकांना स्वतःच्या मुलाचं प्रोग्रेस पाहण्यासाठी सुद्धा. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ गुड अचिव्हमेंट टेस्ट? खालीलपैकी कोणते गुण चांगले यश चाचणीचे वैशिष्ट्य नाही? रिलायबिलिटी म्हणजेच विश्वसनीयता, ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजे वस्तुनिष्ठता, ॲम्बिग्विटी अस्पष्टता की व्हॅलिडिटी म्हणजे वैधता. ठीक आहे, खालीलपैकी असं कुठलं वैशिष्ट्य जे आहे, वैशिष्ट्य नाही है ना, जे की चांगलं यश म्हणजे गुण चांगले यश चाचणीचं वैशिष्ट्य नाही, है ना? समजते का? सोपं करून सांगतो, म्हणजे खाली दिलेले ऑप्शन जे आहेत त्यांना गुण असं म्हटलेलं आहे, है ना? असं कोणतं गुण आहे जे की चांगलं यश चाचणीचं वैशिष्ट्य नाही? त्याचा राईट आन्सर आहे ॲम्बिग्विटी, अस्पष्टता. ऑब्व्हियसली सरळ सरळ प्रश्नाचं उत्तर आहे, है ना? स्पष्टता हे चांगला गुण आहे, अस्पष्टता हा वाईट गुण आहे, है ना? मग या ठिकाणी प्रश्न काय विचारलाय? वैशिष्ट्य नाही असं विचारलंय. मग अस्पष्टता कसं काय वैशिष्ट्य असू शकतं? वैशिष्ट्य नाही, बरोबर? पुढचा प्रश्न बघा, कंटिन्यू फीडबॅक टू बोथ टीचर अँड स्टुडंट्स ड्युरिंग इन्स्ट्रक्शन टाइप ऑफ इव्हॅल्युएशन असेसमेंट इज? शिक्षणाच्या दरम्यान, ठीक आहे, शिक्षणाच्या दरम्यान शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांनाही अभिप्राय देणे सुरू ठेवणं हे कुठल्या मूल्यमापनाचा प्रकार आहे? प्लेसमेंट इव्हॅल्युएशन, फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन की समेटिव्ह इव्हॅल्युएशन? ठीक आहे, आता कंटिन्यू फीडबॅक आहे, विद्यार्थ्यांना शिक्षकाला मिळतो, मग तो कुठला असणार? ऑब्व्हियसली फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन असणार. समेटिव्ह हा शेवटी असतो. डायग्नोस्टिक हे चुका जाणून घेण्यासाठी असतो आणि प्लेसमेंट इव्हॅल्युएशन हे कुठेतरी ऍडमिशन घेण्यासाठी किंवा जॉब मिळवण्यासाठीचं इव्हॅल्युएशन असतं. आणि फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन हे आपल्याला आपलं इव्हॅल्युएशन करण्यासाठी किंवा आपल्याला कितपत समजलेलं आहे है ना, कितपत समजलेलं नाही हे जाणून घेण्यासाठी फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन केलं जातं. तत्काळ अर्ज करण्याचे उद्दिष्ट असलेले संशोधन कोणते आहे? कृती संशोधन, प्रायोगिक संशोधन, मूलभूत संशोधन की संकल्पनात्मक संशोधन? अशा टाईपचा प्रश्न आपण लास्ट सेशन मध्ये पण पाहिला होता. तर याचं उत्तर काय असेल तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. काय विचारलंय की इमिडिएट ऍप्लिकेशन ज्या रिसर्चमध्ये असतं त्या रिसर्चला काय म्हटलं जातं? ऍक्शन रिसर्च, एम्पेरिकल रिसर्च, फंडामेंटल रिसर्च की कन्सेप्च्युअल रिसर्च? तर याचा राईट आन्सर आहे ऍक्शन रिसर्च. बघा, ऍक्शन रिसर्च जे आहे, कृती संशोधन सामाजिक आणि मानसशास्त्रीय संशोधनाच्या तंत्राचा वापर करते. ठीक आहे, म्हणजे मानसशास्त्र आणि समाज, ठीक आहे, सामाजिक शास्त्र या दोन्ही गोष्टीमध्ये
याचा उपयोग केला जाऊ शकतो, कारण आपल्याला इथे इमिडिएट रिझल्ट हवा आहे, बरोबर. त्यामुळे ऍक्शन रिसर्च केली जाते. तर तपासकर्त्यांच्या सक्रिय गट सहभागासह समूह किंवा समुदायातील त्वरित सामाजिक समस्या ओळखण्यासाठी आणि सोडवण्यासाठी सुरू केले जाते. म्हणजे थोडक्यात इथे सांगण्याचा अर्थ असा आहे की ऍक्शन रिसर्च ही जी टेक्निक आहे किंवा ही जी रिसर्च पद्धत आहे, ही आपल्याला इमिडिएट सोल्युशन शोधण्यासाठी, इमिडिएट सोशल प्रॉब्लेम्सला सॉल्व्ह करण्यासाठी, इन्व्हेस्टिगेशन करणं किंवा माहिती गोळा करणं, यासाठी आपल्याला ऍक्शन रिसर्च करावी लागते. पुढील प्रश्न, एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च मीन्स. ठीक आहे, एक्स पोस्ट फॅक्टो रिसर्च किंवा संशोधनाचा अर्थ काय? रिसर्चर इज कॅरिड आउट आफ्टर रिसर्च इज कॅरिड आउट आफ्टर द इन्सिडेंट, म्हणजे घटना घडल्यानंतर संशोधन केले जाते, की घटनेच्या पूर्वी संशोधन केले जाते, की एखाद्या घटनेच्या घटनेसह संशोधन केले जाते, म्हणजे जेव्हा घटना घडत आहे तेव्हाच आपण रिसर्च करतो आहे, की एखाद्या घटनेची शक्यता लक्षात घेऊन आपण संशोधन करतो. एक्स पोस्ट फॅक्टो, ठीक आहे, नावातच लिहिलेलं आहे एक्स पोस्ट फॅक्टो. ठीक आहे, पोस्ट म्हटलं की नंतर, प्री म्हटलं की अगोदर, बरोबर ना. त्यामुळे घटनेनंतर, इन्सिडेंट्स घडून झाल्यानंतर जेव्हा आपण रिसर्च करतो त्याला एक्स पोस्ट फॅक्टो असं म्हटलं जातं. बघा, एक्स पोस्ट फॅक्टो हा एक लॅटिन शब्द आहे, ठीक आहे, ज्याचा अर्थ होतो फॅक्ट नंतर किंवा घटनेनंतर. ठीक आहे, संशोधकाच्या कोणत्याही हस्तक्षेपाशिवाय वस्तुस्थिती समोर आल्यानंतर एक्स पोस्ट फॅक्टो संशोधनास तपास सुरू होतो. ठीक आहे, त्यासोबतच जेव्हा सामाजिक संशोधनातील मानवी सहभागींच्या वैशिष्ट्यामध्ये फेरफार करणे व्यावहारिक किंवा नैतिकदृष्ट्या स्वीकार्य नसते, किंवा खऱ्या प्रायोगिक डिझाईनचा संपूर्ण प्रोटोकॉल लागू करण्यासाठी, तेव्हा ते संशोधन डिझाईन लागू केले जाते. समजतंय? एक्स पोस्ट फॅक्टो. पुढे रिसर्च इज, संशोधन आहे काय आहे? पुन्हा पुन्हा शोधणं आहे, कोणत्याही समस्येवर उपाय शोधणं आहे, कोणत्याही समस्येचे सत्य शोधण्यासाठी वैज्ञानिक मार्गाने केलेलं कार्य आहे, की यापैकी काहीही नाही? सोपा प्रश्न आहे. संशोधन म्हणजे वर्किंग इन अ सायंटिफिक वे टू सर्च फॉर ट्रूथ ऑफ एनी प्रॉब्लेम. कुठल्याही घटनेचं सत्य शोधण्यासाठी आपण वैज्ञानिक पद्धतीने किंवा वैज्ञानिक मार्गाने आपण माहिती गोळा करतो, त्याला रिसर्च म्हणतात. ऑथेंटिसिटी ऑफ अ रिसर्च फाइंडिंग इज इट्स, संशोधन निष्कर्षाची सत्यता आहे. काय आहे? मौलिकता, वैधता, वस्तुनिष्ठता, की हे सर्वच? सो याचं उत्तर देण्यासाठी मी तुम्हाला थोडासा टाइम देतो. कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर द्यायचं. सो राईट आन्सर आहे ऑब्जेक्टिव्हिटी, वस्तुनिष्ठता. ठीक आहे, रिसर्चमध्ये रिसर्च किती ऑथेंटिक आहे ना, रिसर्च आपल्या संशोधनाचा निष्कर्ष किंवा त्यातील सत्यता किती आहे हे बघण्यासाठी ऑब्जेक्टिव्हिटी, रिसर्चची ऑब्जेक्टिव्हिटी पाहणं गरजेचं असतं. बघा, संशोधन अभ्यासाच्या निष्कर्षाचा अहवाल माहिती गोळा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पद्धतीवर आधारित आहे. ठीक आहे, द रिपोर्ट ऑफ फाइंडिंग ऑफ अ रिसर्च स्टडी इज बेस्ड ऑन मेथड यूज टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन. है ना, जे काही आपली रिसर्चमध्ये आपण फाइंडिंग्स केलेल्या शोधलेल्या आहेत, है ना, घटनेचा अभ्यास केलेला आहे, लिहिलेले आहेत, बरोबर. ते सर्व गोष्टी, त्या सर्व फाइंडिंग्स, है ना, त्याची जी रिपोर्ट आहे ती पूर्णपणे कशावरती डिपेंड आहे? तुमच्या डेटा कलेक्शनच्या मेथडवरती. समजलं? तुम्ही जे पद्धतीने मेथड वापरता इन्फॉर्मेशन कलेक्ट करण्यासाठी, त्यावरती आहे तुमचं रिपोर्ट्स ऑफ फाइंडिंग. समजलं? त्यानंतर द मेथोडॉलॉजी डिस्क्राइब्स गिव्स अ क्लिअर इंडिकेशन ऑफ वेदर द रिसर्च फाइंडिंग हॅव बीन रिपोर्टेड ऑब्जेक्टिव्हली. मग ते मेथोडॉलॉजी स्वतः डिसाईड करते किंवा ती स्वतःच आपल्याला स्पष्ट करते, एक स्पष्ट संकेत देते की रिसर्चमध्ये, है ना, किती सत्यता आहे, तुमच्या रिसर्चची ऑब्जेक्टिव्हिटी काय आहे, बरोबर. त्यानंतर द वेरासिटी ऑफ द रिसर्च फाइंडिंग इज इस्टॅब्लिश्ड बाय इट्स ऑब्जेक्टिव्हिटी. संशोधन निष्कर्षाची सत्यता हे त्याच्या वस्तुनिष्ठतेने स्थापित केली जाते. समजलं? पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज द रिसर्च टूल. खालीलपैकी कोणते संशोधन साधन आहे? ग्राफ म्हणजे आलेख, इलिस्ट्रेशन म्हणजे चित्रण, क्वेश्चनर म्हणजे प्रश्नावली, की डायग्राम म्हणजे आकृती.
याचं राईट आन्सर सांगायचं आहे आपल्याला. सो राईट आन्सर आहे प्रश्नावली, त्याला म्हणतो आपण क्वेश्चनेअर. ठीक आहे, हे एक रिसर्च टूल आहे. न्यूटन गेव 3 बेसिक लॉज ऑफ मोशन. दिस रिसर्च इज कॅटेगराइज्ड ॲज. न्यूटनने 3 गतीचे मूलभूत नियम सांगितलेले आहेत किंवा दिलेले आहेत, है ना. आता ते कुठले आहेत, काय आहेत, है ना, यासाठी केलेलं संशोधन कुठलं असू शकतं. डिस्क्रिप्टिव्ह असू शकतं, सॅम्पल सर्वे, फंडामेंटल रिसर्च की अप्लाइड रिसर्च. तर ते असणार फंडामेंटल रिसर्च, मूलभूत रिसर्च. सायंटिफिक वे मध्ये आपण त्याला बघतो, बरोबर. कुठले लॉ आहेत, काय ते 3 रूल्स आहेत, ते पाहण्यासाठी आपल्याला सायंटिफिक वे मध्ये पाहावं लागतं. त्यामुळे फंडामेंटल रिसर्च ही करेक्ट असणार आहे. मूलभूत संशोधन, ज्याला शुद्ध संशोधन किंवा मूलभूत संशोधन देखील म्हणतात, हा एक प्रकारचा वैज्ञानिक संशोधन आहे, सायंटिफिक रिसर्च आहे. त्याचा उद्देश नैसर्गिक किंवा इतर घटकांबद्दल अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि भविष्यवाणी करण्यासाठी केला जातो. लक्षात. पुढे, when a research problem is related to heterogeneous population, the most suitable sampling method is. जेव्हा संशोधन समस्या विषम लोकसंख्येशी संबंधित असते तेव्हा सर्वात योग्य नमुना पद्धत कोणती असते? क्लस्टर सॅम्पलिंग, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग, कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग की लॉटरी मेथड? सो राईट आन्सर आहे ऑप्शन बी, स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. ओके. स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंगची टेक्निक आहे जनरली यूज्ड व्हेन द पॉप्युलेशन इज हेट्रोजेनस. जेव्हा विषम लोकसंख्या असते तेव्हा वापरली जाते. ठीक आहे, परंतु त्यात काही एक संघ किंवा सत्सम उपलोकसंख्या असते ज्यांना वेगळे केले जाऊ शकते आणि स्वतंत्रपणे नमुना घेता येतो तेव्हा स्तरीकृत सॅम्पलिंग तंत्र वापरले जाते, म्हणजेच तुमचं स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा. नल हायपोथेसिस हे शून्य गृहीतक जे आहे, तुम्ही खूप वेळा ऐकलं सुद्धा असेल, त्याचा अर्थ काय आहे? वेन देर इज नो डिफरन्स बिटवीन व्हेरिएबल्स, जेव्हा व्हेरिएबल्स मध्ये काहीच फरक नसेल तेव्हा आपण नल हायपोथेसिस बघतो का? की जेव्हा सब्जेक्टिव्ह इन नेचर असेल, स्वभावात व्यक्तिनिष्ठता असेल. द सेम ॲज अ रिसर्च हायपोथेसिस, संशोधन गृहीतकी सारखेच असतात. की वेन देर इज अ डिफरन्स बिटवीन व्हेरिएबल्स, जेव्हा व्हेरिएबल्स मध्ये फरक असतो. मग नल हायपोथेसिस केव्हा वापरतो आपण? जेव्हा व्हेरिएबल्स मध्ये कुठलाही डिफरन्स नसेल तेव्हा आपण नल हायपोथेसिस सिलेक्ट करतो. ठीक आहे. बघा, 2 व्हेरिएबल आहेत, त्या 2 व्हेरिएबल मध्ये कुठलाही फरक नसेल किंवा एक व्हेरिएबल दुसऱ्यावरती काहीही फरक पाडत नसेल, त्यांना काहीही इम्पॅक्ट होत नसेल, तर त्याला म्हटलं जातं नल हायपोथेसिस. पुढचा प्रश्न. द फॉर्मॅट ऑफ द थेसिस रायटिंग इज द सेम ॲज इन. प्रबंध लेखनाचे स्वरूप, ठीक आहे, यामधील डॉट डॉट सारखेच आहे, म्हणजे स्वरूप डॉट डॉट मधील सारखेच आहे. प्रिपरेशन ऑफ रिसर्च पेपर और आर्टिकल, म्हणजे संशोधन पेपर किंवा लेख तयार करणे, की परिसंवाद सादरीकरण लेखन, की एक संशोधन मिष्टान्न, की कार्यशाळा किंवा कॉन्फरन्स पेपर सादर करणे. थेसिस रायटिंग कशासारखं असू शकतं, कशाच्या सिमिलर आहे हे सांगायचं आपल्याला. तर ते रिसर्च डेझर्टेशनशी संबंधित असतं, म्हणजे डेझर्टेशन आणि थेसिस रायटिंग जवळपास सेम असतात. A detailed description of methodology of research is required in. डॉट 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 मध्ये संशोधनाच्या पद्धतीचे तपशीलवार वर्णन आवश्यक आहे. ठीक आहे. थेसिस किंवा डेझर्टेशन, ठीक आहे, प्रबंध, दोन्हीला प्रबंध म्हणतात. सिम्पोजियम और वर्कशॉप, परिसंवाद आणि कार्यशाळा, की सेमिनार पेपर और आर्टिकल, म्हणजे सेमिनार पेपर किंवा लेख, की कॉन्फरन्स अँड सेमिनार पेपर्स, म्हणजे कॉन्फरन्स आणि सेमिनार पेपर्स. सो थेसिस अँड डिझर्टेशन, ठीक आहे, यामध्ये डिटेल डिस्क्रिप्शन ऑफ मेथॉडॉलॉजी गरजेची असते. ठीक आहे, रिसर्चची. रिसर्च इज नॉट कन्सिडर्ड एथिकल. रिसर्च ही एथिकल आहे असं मानलं जात नाही जेव्हा इट ट्रायज टू प्रूव्ह अ पर्टिक्युलर पॉईंट, जेव्हा एक पर्टिक्युलर पॉईंट तो सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा. इट डज नॉट इन्शुअर प्रायव्हसी अँड अनॉनिमिटी ऑफ द रिस्पॉन्डंट, म्हणजे उत्तरदात्याची गोपनीयता आणि निनावीपणा सुनिश्चित करत नाही.
की डज नॉट इन्व्हेस्टिगेट द डेटा सायंटिफिकली, म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीने डेटा तपासत नाही. की इज नॉट ऑफ अ व्हेरी हाय स्टँडर्ड, जे जेव्हा ते खूप उच्च दर्जाचे नाहीत तेव्हा. कुठली गोष्ट एथिकल नाही असं कन्सिडर केलं जातं. सो ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. जेव्हा रिस्पॉन्डंट जो उत्तरदाता आहे त्याच्या उत्तराची किंवा त्याची गोपनीयता आणि निनावीपणा सुनिश्चित करत नाही, तेव्हा रिसर्च एथिकल आहे असं म्हटलं जात नाही. ठीक आहे, अनएथिकल आहे असं म्हटलं जातं. पुढील प्रश्न, रिसर्च एथिक्स डज नॉट इन्क्लूड, संशोधन नैतिकतामध्ये कुठल्या गोष्टीचा समावेश नाही? ऑनेस्टी, सब्जेक्टिव्हिटी, इंटेग्रिटी किंवा ऑब्जेक्टिव्हिटी? तर रिसर्च मध्ये सब्जेक्टिव्हिटी नसते, ऑब्जेक्टिव्हिटी असते. ठीक आहे, ऑनेस्टी असते, त्यानंतर इंटेग्रिटी सुद्धा असते. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज नॉट करेक्टली मॅच्ड? खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळत नाही? आज तक, 24 आवर्स न्यूज चॅनल, FM स्टेशन, रेडिओ, नॅशनल जिओग्राफिक चॅनल, टेलिव्हिजन, वीर सांगवी, इंडिया टुडे. काय विचारले? जोडी जुळत नाही हे विचारले. तर ऑप्शन डी बरोबर आहे. वीर सांगवी, आज भारत किंवा इंडिया टुडे याच्याशी काही संबंध नाहीये. आज तक, 24 आवर्स न्यूज चॅनल आहे, बरोबर आहे. FM स्टेशन, रेडिओ हे बरोबर आहे. नॅशनल जिओग्राफिक चॅनल, टेलिव्हिजन हे पण बरोबर आहे. बघा, वीर संघवी हे भारतीय प्रिंट अँड टेलिव्हिजन पत्रकार, लेखक, स्तंभ लेखक आणि टॉक शो चे होस्ट आहेत. ठीक आहे. राष्ट्रीय एकात्मता परिषदेसह अनेक व्यावसायिक, शैक्षणिक आणि सरकारी संस्थांचे ते सदस्य आहेत. तर यामध्ये त्यांचं इंडिया टुडेशी काहीही एक संबंध नाही. कोणते सॅटेलाइट चॅनल नोईंग इज एव्हरीथिंग ही ऍडलाईन वापरतं? BBC वर्ल्ड, स्टार, सोनी की झी? तर नोईंग इज एव्हरीथिंग हे ऍडलाईन वापरणारं जे टीव्ही चॅनल आहे ते आहे BBC वर्ल्ड. ओके. 26 जानेवारी 2003 रोजी इग्नोने दूरस्थ शिक्षणाच्या वाढीसाठी आणि विकासासाठी तंत्रज्ञान शिक्षणासाठी उपग्रह चॅनल सुरू केले होते. ते कुठले चॅनल आहे? एकलव्य, राजऋषी, ज्ञानदर्शन की नन ऑफ दिस? म्हणजेच यापैकी एकही नाही. ठीक आहे. 26 जानेवारी 2003 रोजी इग्नूने सॅटेलाइट चॅनल लॉन्च केलं होतं. त्याचं नाव होतं एकलव्य चॅनल. कुठलं? एकलव्य चॅनल. लक्षात ठेवा. ठीक आहे. एकलव्य टेक्नॉलॉजी चॅनल हा IIT आणि इग्नू मधील ओपन एज्युकेशन साठीचा उपक्रम आहे. या उपक्रमाचा उद्देश जो आहे तो आहे प्रेक्षकांना प्रत्यक्ष IIT क्लासरूम जो आहे है ना, याच्याशी थेट संबंध जोडून देणं आणि IIT दिल्ली, खरगपूर, मद्रास यांसारख्या किंवा या IIT कडून है ना, यांच्या योगदानातून सध्या 8 पेक्षा जास्त ठीक आहे अभ्यासक्रम या ठिकाणी चालवले जातात. द लार्जेस्ट नंबर ऑफ न्यूजपेपर इन इंडिया पब्लिश्ड इन विच स्टेट? भारतामध्ये सर्वात जास्त वृत्तपत्र कोणत्या राज्यातून प्रकाशित होतात? उत्तर प्रदेश याचं उत्तर आहे. उत्तर प्रदेश राज्य जे आहे सगळ्यात जास्त न्यूजपेपर जे आहे ते पब्लिश करतात. बिकॉज यू डिझर्व टू नो इज द पंचलाइन युज्ड बाय? ठीक आहे, हे जे पंचलाइन आहे बिकॉज यू डिझर्व टू नो हे कोण यूज करतात? टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू, इंडियन एक्सप्रेस की हिंदुस्तान टाइम्स? याचं उत्तर आहे हिंदुस्तान टाइम्स. फीडबॅक ऑफ मेसेज कम्स फ्रॉम? ठीक आहे, सॅटेलाइट, मीडिया, ऑडियन्स की कम्युनिकेटर? फीडबॅक ऑफ मेसेजचा फीडबॅक कुठून येतो है ना, तर तो ऑडियन्स कडून येत असतो. प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया इज लोकेटेड ॲट? ठीक आहे, PCI जो आहे या ठिकाणी गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंटचे इन्फॉर्मेशन वगैरे शेअरिंग केलं जातं है ना, त्याचं हेड ऑफिस किंवा ते कुठे लोकेटेड आहे? चेन्नई, मुंबई, दिल्ली की कोलकाता? तर ते सिच्युएटेड आहे दिल्लीमध्ये. ठीक आहे, हेड ऑफिस जे आहे ते दिल्लीमध्ये सिच्युएटेड आहे. नॅशनल प्रेस डे इज सेलिब्रेटेड ऑन?
राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा कोणत्या दिवशी केला जातो? 16 नोव्हेंबर, 19 नोव्हेंबर, 21 नोव्हेंबर की 30 नोव्हेंबर? 16 नोव्हेंबर हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. डीटीएच सर्व्हिस वॉज स्टार्टेड इन इयर. कोणत्या साली डीटीएच सेवा जी आहे ती सुरू झाली होती? 2000, 2003, 2004 की 2006? तर ती सुरू झाली होती 2003 मध्ये. बघा यामध्ये आपण खूप क्विकली प्रश्न बघणार आहोत, कारण जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आहेत. ठीक आहे. ऑल इंडिया रेडिओ बिफोर 1936 वॉज नोन ॲज. 1936च्या अगोदर ऑल इंडिया रेडिओला कोणत्या नावाने ओळखलं जायचं? इंडियन रेडिओ ब्रॉडकास्टिंग, ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस ऑफ इंडिया की इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस की ऑल इंडिया ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस? तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी, जे की इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस या नावाने ओळखलं जायचं. व्हॉट इज ब्लॉग? ब्लॉग काय आहे? ऑनलाईन म्युझिक, इंट्रानेट, अ पर्सनल और कॉर्पोरेट वेबसाईट इन अ फॉर्म ऑफ अँड ऑनलाईन जर्नल, म्हणजेच ऑनलाईन जर्नलच्या स्वरूपात वैयक्तिक किंवा कॉर्पोरेट वेबसाईट की पर्सनल और कॉर्पोरेट गुगल सर्च? ब्लॉग काय आहे? ब्लॉगचा अर्थ ते सांगायचं तुम्हाला. तर याचा अर्थ आहे अ पर्सनल और कॉर्पोरेट वेबसाइट इन अ फॉर्म ऑफ एन ऑनलाइन जर्नल. पोस्ट मॉडर्निज्म इज असोसिएटेड विथ न्यूजपेपर, मॅगझिन्स, रेडिओ की टेलिव्हिजन? ठीक आहे. उत्तर आधुनिकतावादाशी निगडीत काय आहे? वृत्तपत्र, मासिके, रेडिओ की दूरदर्शन? सो द राईट आन्सर इज ऑप्शन डी, म्हणजेच दूरदर्शन हे पोस्ट मॉडर्निझमशी निगडीत आहे. खालीलपैकी कोणते संवादाचे पारंपरिक माध्यम आहे? रस्त्यावरील निदर्शने, यक्षगान, कठपुतळी, हरिकथा की फिल्मी नृत्य? ठीक आहे. ए बी सी, बी सी डी, सी डी ई की ए डी आणि ई? विचार करून उत्तर द्या. सो राईट आन्सर इज ऑप्शन बी, बी सी आणि डी, म्हणजेच यक्षगाना, पपेट्री आणि हरिकथा. ठीक आहे. हे काय आहेत? हे ट्रेडिशनल मीडिया आहेत कम्युनिकेशनचे. पुढचा प्रश्न, डॉट 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 हे नाही चांगल्या अध्यापन सहाय्याचे वैशिष्ट्य आहे ना. खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी चांगल्या अध्यापनाचं वैशिष्ट्य एक नाहीये, ते कुठलं नाहीये? है ना. ए, ते खूप लहान असावे, बी, ते प्रत्येक बाबतीत अचूक असावे, सी, ते सहज पोर्टेबल असावे की डी, ते अद्ययावत असावे, म्हणजे अप टू डेट असावे. ठीक आहे. मग कुठलं नाही हे विचारले आपल्याला, मग कुठलं नसेल? इट शुड बी व्हेरी स्मॉल. बरोबर. हे स्मॉल नसावं. हे कसं असायला पाहिजे? एक ऍप्रोप्रिएट पद्धतीमध्ये असलं पाहिजे, है ना. खूप स्मॉल असेल तर ते काय असेल? ते इफेक्टिव्ह राहणार नाही. ठीक आहे. म्हणजेच बघा, टीचिंग एड म्हणजे काय? एक सहाय्यक असतं, म्हणजे टूल्स जे आपण यूज करतो विद्यार्थी. आता समजा चार्ट तुम्ही यूज करताय किंवा मॅप यूज करताय. मॅप जर छोटा असेल तर तो विद्यार्थ्यांना दिसणार नाही. समोरच्या विद्यार्थ्यांना दिसेल पण मागच्या विद्यार्थ्यांना दिसणार नाही. त्यामुळे तो कसा असला पाहिजे? ऍप्रोप्रिएट असला पाहिजे, सगळ्यांना दिसेल असा असला पाहिजे, मोठा असला पाहिजे. जर तुमच्या विद्यार्थ्यांना तुमच्या विषयाच्या अध्ययनाशी संबंधित अडचणी असतील तर उत्तम उपाय डॉट 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 हा आहे. गृहपाठ वाढवणे, पर्यवेक्षित अभ्यास म्हणजे सुपरवाइज्ड स्टडी की निदानात्मक अध्यापन की वारंवार मूल्यांकन? तर डायग्नोस्टिक टीचिंग हा सर्वात इफेक्टिव्ह आहे. तेव्हाच तुम्हाला कळेल की काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये.
इफेक्टिव्ह क्लासरूम कम्युनिकेशन इज इंटेंडेड टू मेक अ लर्नर्स अक्वायर न्यू व्हॉट. प्रभावी वर्गातील संवादाचा उद्देश विद्यार्थ्यांना नवीन आत्मसात करणे हा आहे. काय आत्मसात करणे? ज्ञान, वर्तणूक, सॉफ्ट स्किल्स, आक्रमक वृत्तीचे मार्ग की हायपर प्रतिक्रिया. ठीक आहे. एबीसी फक्त की बीसीडी की सीडी की एडी? विचार करून सांगा. सो राईट आन्सर आहे ए, बी आणि सी. नॉलेज, बिहेवियर आणि सॉफ्ट स्किल्स. ओके. 2 विधानं दिलेली आहेत. या विधानामध्ये आपल्याला राईट आन्सर जे आहेत ऑप्शन्स मध्ये ते निवडायचं आहे. विधान काय म्हणते? आंतरवैयक्तिक संप्रेषण. पहिलं विधान म्हणते की आंतरवैयक्तिक संप्रेषण म्हणजे इंटरपर्सनल. ओके. मध्यस्थी किंवा संप्रेषण केले जाऊ शकते. समजते की ऑप्शन सॉरी नॉट ऑप्शन, विधान दुसरं काय म्हणते? बहुधा जनसंवाद मध्यस्थी करणे आवश्यक नाही. ठीक आहे. यामध्ये काय ऑप्शन्स आहेत? विधान 1 आणि 2 दोन्ही बरोबर आहेत. 1 आणि 2 दोन्ही चुकीचे आहेत. 1 बरोबर आहे, दुसरं चुकीचं आहे आणि 1 चुकीचं आहे, दुसरं बरोबर आहे. सो राईट आन्सर इज ऑप्शन सी. ठीक आहे. विधान 1 बरोबर आहे परंतु 2 चुकीचं आहे. ठीक आहे. एका अनौपचारिक खोटेपणा जिथे एखादी गोष्ट वस्तुस्थिती म्हणून गृहीत धरली जाते कारण ज्याच्या विरुद्ध अद्याप सत्य असल्याचे सिद्ध झाले नाही, त्याला काय म्हणतात? बेगिंग द क्वेश्चन, अपील टू इग्नोरन्स, कॉम्प्लेक्स क्वेश्चन और रेड हेरिंग. त्याला म्हणतात अपील टू इग्नोरन्स. An informal fallacy where something is assumed as a fact because the contrary of that is not yet proven to be true is called. जेव्हा काय होतं, एखादी गोष्ट आहे है ना, जिथे एखादी गोष्ट वस्तुस्थिती म्हणून गृहीत धरली जाते म्हणजे सत्य आहे म्हणून गृहीत धरली जाते कारण त्याच्या विरुद्ध अद्याप सत्य आपल्याला काहीही सापडले म्हणजे प्रूफ आपल्याकडे नाही, मग त्याला आपण खरं मानायचं. मग हे काय झालं? अपील टू इग्नोरन्स झालं. ठीक आहे. काही पांडे हे शाकाहारी प्राणी आहेत. ठीक आहे. म्हणजे पांडा जे असतो ना ते शाकाहारी प्राणी आहेत. हे विधान सत्य म्हणून दिले असेल तर खालीलपैकी कोणते विधान लगेचच खोटे ठरवत आहे? कोणतेही पांडा शाकाहारी प्राणी नाहीत, सर्व पांडा शाकाहारी प्राणी आहेत, काही पांडा शाकाहारी प्राणी नाहीत आणि सर्व शाकाहारी प्राणी पांडा आहेत. तर यामध्ये ऑप्शन ए एक्झॅक्टली अपोजिट आहे. इमिडिएटली फॉल्स येतं जर स्टेटमेंट म्हणते की काही पांडे शाकाहारी प्राणी आहेत तर कुठलाच पांडा शाकाहारी प्राणी नाही, हे त्याच्या उलट झालं, असत्य झालं. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणती विधाने इतकी संबंधित आहेत की ते दोन्हीही खोटे असू शकत नाहीत जरी ते दोन्ही खरे असले तरी? समजते का? सर्व मशरूम बुरशी आहेत, मशरूम मध्ये बुरशी नसते, काही मशरूम बुरशी असतात आणि काही मशरूम बुरशी नसतात. ऑप्शन्स आहेत सी आणि डी, ए आणि बी, ए आणि सी आणि बी आणि डी. तर यामध्ये सी आणि डी जे आहे म्हणजेच काही मशरूम बुरशी असतात आणि काही मशरूम बुरशी नसतात है ना. आता यामध्ये बघा, जेव्हा असा प्रश्न आपल्याला विचारला जातो की इतकी संबंधित आहेत की ते दोन्ही खोटे असू शकतात तरी दोन्ही खरे नसले तरी असले तरी, यामध्ये आपल्याला अशी स्टेटमेंट शोधायची आहे जे एकमेकाशी सत्य आणि असत्य या संबंधामध्ये येते. ठीक आहे. तर यामध्ये जे आहेत ते आहेत आपलं सी आणि डी. सम मशरूम्स आर फंजाई आणि सम मशरूम्स आर नॉट फंजाई. ठीक आहे. सर्व क्रिकेटपटू श्रीमंत व्यक्ती आहेत हे विधान सत्य मानल्यास खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असा अंदाज लावता येईल? काय म्हटलंय की सर्व क्रिकेटपटू श्रीमंत व्यक्ती आहेत, हा एक स्टेटमेंट आपल्याला दिलेला आहे आणि त्याबद्दल सांगितलंय की हे जे विधान आहे ते सत्य जर आपण मानलं, खरं आहे असं मानलं, ट्रू आहे असं मानलं तर खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये कुठलं विधान चुकीचं आहे असा आपण अंदाज लावायचा आहे. तर खालचे विधान काय आहेत बघा. कोणताही क्रिकेटपटू श्रीमंत नसतो, सर्व क्रिकेटपटू श्रीमंत व्यक्ती आहेत असं म्हटलंय, तर हे कोणतेही क्रिकेटपटू श्रीमंत नसतो हे विधान त्याच्यासोबत मॅच होत आहे का, म्हणजे याच्या विरुद्ध होत आहे का, की काही क्रिकेटपटू श्रीमंत व्यक्ती आहेत आणि ऑप्शन सी काही क्रिकेटपटू श्रीमंत व्यक्ती नसतात आणि ऑप्शन डी काही श्रीमंत व्यक्ती क्रिकेटपटू आहेत. ठीक आहे. तर या ऑप्शन्स मध्ये कुठले कुठले ऑप्शन्स या विधानाशी म्हणजे सर्व क्रिकेटपटू श्रीमंत व्यक्ती आहेत या विधानाशी उलट आहे? समजते का?
म्हणजेच याला जर आपण खरं मानलं तर खाली दिलेल्या स्टेटमेंटमध्ये कुठला स्टेटमेंट चुकीचा आहे असं आपण बोलू शकतो, है ना? ऑप्शन बी आणि सी आहे का, की ए आणि सी आहे, का बी आणि डी आहे, की ए बी आणि सी आहे? तर ऑप्शन बी म्हणजेच ए आणि सी, कोणतेही क्रिकेटपटू श्रीमंत नसतो आणि काही क्रिकेटपटू श्रीमंत व्यक्ती नसतात, है ना? आता कोणताही क्रिकेटपटू श्रीमंत नसतो असं जर म्हटलं तर याच्या विरुद्ध काय असेल? सर्व क्रिकेटपटू श्रीमंत व्यक्ती असतात, बरोबर ना? म्हणजे म्हणजे हेच विरुद्ध आहे ना एकमेकाच्या. आणि ऑप्शन सी काय म्हणतोय? काही क्रिकेटपटू श्रीमंत व्यक्ती नसतात. आणि जे विधान आपल्याला प्रश्नात दिलेलं आहे, सर्व क्रिकेटपटू श्रीमंत व्यक्ती आहेत, याच्याशी उलट म्हणजे असत्य जर म्हटलं तर ए आणि सी फक्त आहेत. कारण बाकी ए जो आहे तो म्हणतोय की कोणताही क्रिकेटपटू श्रीमंत नसतो, जे की सिमिलर आहे. आपल्याला सिमिलर नको आहे, आपल्याला विरुद्ध पाहिजे, बरोबर? आणि जे काय म्हणतात त्याला, सी जो आहे तो काय म्हणतोय, सॉरी डी जो आहे तो काय म्हणतोय, काही श्रीमंत व्यक्ती क्रिकेटपटू आहेत असं म्हणतोय, है ना? मग हे काय होणार, हे सुद्धा सिमिलर झाला. मग बी आणि डी सिमिलर होते, आपल्याला काय पाहिजे, असत्य पाहिजे. कारण सत्य कुठला आहे, जो प्रश्नामध्ये दिलेला स्टेटमेंट आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते प्रस्ताव इतके संबंधित आहेत की ते दोन्ही खरे असू शकत नाहीत, जरी ते दोन्ही खोटे असू शकतात? सर्व फुटबॉल खेळाडू श्रीमंत व्यक्ती आहेत, कोणताही फुटबॉल खेळाडू श्रीमंत व्यक्ती नसतो, काही फुटबॉल खेळाडू श्रीमंत व्यक्ती आहेत आणि काही फुटबॉल खेळाडू श्रीमंत व्यक्ती नसतात. ऑप्शन्स आहेत ए बी, ए डी, सी डी आणि बी सी. तर यामध्ये राईट आन्सर आहे ऑप्शन ए आणि बी. ए काय म्हणते, सर्व फुटबॉल खेळाडू श्रीमंत व्यक्ती आहेत आणि कोणताही फुटबॉल खेळाडू श्रीमंत व्यक्ती नसतो, है ना? मग हे काय कसे आहेत, एक आपल्याला सत्य पाहिजे, एक असत्य पाहिजे. म्हणजेच ऑप्शन आपल्याला क्वेश्चन काय विचारले, खालीलपैकी कोणते प्रस्ताव इतके संबंधित आहेत की ते दोन्ही खरे असू शकत नाहीत, म्हणजे दोन्ही खरे असू शकत नाही, एक खरं असू शकतं, एक खोटं असू शकतं, है ना? आणि दोन्ही खोटे असू शकतात असं असू शकतं, बरोबर? मग यामध्ये काय सांगितलंय की एक खरा आणि एक खोटा पाहिजे, बरोबर? आता खरं म्हटलं तर सर्व फुटबॉल खेळाडू श्रीमंत व्यक्ती आहेत. आता याच्या उलट काही फुटबॉल खेळाडू श्रीमंत व्यक्ती आहेत, सॉरी कोणताही फुटबॉल खेळाडू श्रीमंत व्यक्ती नसतो. हे दोन्ही एकमेकाच्या विरुद्ध आहे, तर ए आणि बी हे बरोबर उत्तर येतं. Next question is, in the method of teaching, teacher uses maxim known as specific to general. ठीक आहे, अशी एक पद्धत आहे टीचिंग मध्ये ज्यामध्ये की स्पेसिफिक टू जनरल अशी एक पद्धत वापरली जाते. मग ती पद्धत कोणती आहे, अनालिटिकल आहे, सिंथेसिस आहे, इंडक्टिव्ह आहे की डिडक्टिव्ह आहे? ठीक आहे, सर्वांनी याचा राईट आन्सर द्यायचा आहे. या चार ऑप्शन्स पैकी ए बी सी डी कुठलं राईट आन्सर आहे, जे की काय दर्शवतं, एक टीचिंग मॅक्झिम, ज्याला की काय म्हटलं जातं, स्पेसिफिक टू जनरल, है ना? भरपूर विद्यार्थ्यांना माहिती असेल की स्पेसिफिक टू जनरल पण असतं आणि जनरल टू स्पेसिफिक अशी दोन पद्धती असतात. ठीक आहे, मग यामध्ये काय आहे राईट आन्सर आहे स्पेसिफिक टू जनरल मीन्स इंडक्टिव्ह. पुढे बघा, सिलेक्शन ऑफ द टीचिंग एड्स डिपेंड्स लार्जली ऑन. टीचिंग एड्स जे असतात जसे की चार्ट असेल, टीचिंग ऑडिओ व्हिज्युअल एड्स असतील, है ना, या सर्व गोष्टी आपण कशाच्या आधारावरती सिलेक्ट करत असतो? मग एज ऑफ स्टुडंट्स वरती, इंटरेस्ट ऑफ स्टुडंट्स, एज अँड मोटिवेशन ऑफ स्टुडंट्स की एज्युकेशनल लेवल अँड एज ऑफ द स्टुडंट्स? ठीक आहे, मग या चार ऑप्शन्स पैकी कुठला ऑप्शन अप्रोप्रिएट आहे? तर ऑप्शन डी, म्हणजे विद्यार्थ्यांचे एज्युकेशनल लेवल कुठले आहे, विद्यार्थ्यांची एज कुठली आहे, है ना, या गोष्टी आपण कन्सिडर करत असतो कशासाठी, टीचिंग एड्स यूज करण्यासाठी. मिस सिंधू कंडक्ट्स क्वेश्चन आन्सर सेशन इन हर क्लास. ठीक आहे, सिंधू काय करतायत, त्यांच्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांची क्षमता निश्चित करण्यासाठी प्रश्नोत्तरे घेत आहेत. मग हे कुठल्या प्रकारचं मूल्यांकन आहे? आकारिक म्हणजे फॉर्मेटिव्ह, साकारिक म्हणजे समेटिव्ह, निदानात्मक म्हणजे डायग्नोस्टिक की संकलित म्हणजे क्युम्युलेटिव्ह? तर ते आहे फॉर्मेटिव्ह. ठीक आहे, खालीलपैकी कोणते प्रस्ताव तार्किकदृष्ट्या समतुल्य आहे? कोणतेही कुत्रे आक्रमक प्राणी नाहीत, त्यानंतर आक्रमक प्राणी कुत्रे नाहीत, सर्व कुत्री आक्रमक नसतात आणि काही कुत्री आक्रमक प्राणी नसतात. ठीक आहे, कोणते प्रस्ताव तार्किकदृष्ट्या समतुल्य आहे?
सी आणि डी, ए आणि डी, ए बी सी, बी आणि डी? यामध्ये ए बी सी हे कसे आहेत? समतुल्य आहेत. ठीक आहे, ए बी आणि सी. यामध्ये डी जो आहे तो समतुल्य नाही. कोणतेही कुत्रे आक्रमक नाही, प्राणी नाहीत. आक्रमक प्राणी कुत्रे नाहीत. सर्व कुत्री आक्रमक नसतात. हे तिन्हीच जवळपास सिमिलर अर्थ येत आहे. ठीक आहे. स्टेटमेंट दिलेले आहेत दोन. काय म्हणते बघा स्टेटमेंट 1. शास्त्रीय भारतीय लॉजिक स्कूल नुसार न्याय आम्ही एक्स आणि वाय मधील सार्वत्रिक सहवासाचा संबंध हे समजून घेतो की सर्व प्रकरणामध्ये एक्स ची उपस्थिती वायच्या उपस्थितीसह असते आणि कोणत्याही घटना लक्षात न घेता असते. विधान 2 म्हणते की शास्त्रीय भारतीय भौतिकवादी असा युक्तिवाद करतात की दोन घटनांमधील सार्वत्रिक संबंध स्थापित केला जाऊ शकत नाही. न पाहिलेल्या प्रकरणाबद्दल शंका घेण्यास नेहमीच जागा असते. ठीक आहे, तर यामध्ये जे स्टेटमेंट दिले आहेत त्यामधले दोन्हीही स्टेटमेंट बरोबर आहेत. ठीक आहे, दोन्हीही स्टेटमेंट बरोबर सांगत आहेत. आपलं क्लासिकल इंडियन स्कूल ऑफ लॉजिक बद्दल. ठीक आहे, आणि क्लासिकल इंडियन मटेरियलिस्टिक आर्ग्यू बद्दल सुद्धा. 10 मिलीग्राम पदार्थ एक्स 10 उंदरांना दिले गेले. ते सर्व 2 मिनिटात मरण पावले. एक निष्कर्ष काढू शकतो, हा पदार्थ सरासरी उंदरांसाठी घातक आहे. वरील युक्तिवादात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? ए हे घाईघाईने सामान्यीकरणाची चूक करते. बी हे असंबद्ध निष्कर्षाची चुकीची चूक करते, म्हणजे इट कमिट्स द फॅलेसी ऑफ इररिलिव्हंट कन्क्लुजन. की सी हा एक मजबूत प्रेरक युक्तिवाद आहे, की डी हा एक कमकुवत तर्क आहे. ठीक आहे, तर यामध्ये ऑप्शन बी आणि डी हे सिमिलर आहेत, म्हणजेच हे असंबद्ध निष्कर्षाची चुकीची चूक आहे. ठीक आहे, आणि डी म्हणजे हा एक कमकुवत तर्क आहे. हे सिमिलर वाटतात. 7 ऑगस्ट 2011 मधला हा प्रश्न आहे. काय म्हणतोय की शास्त्रीय संशोधनाच्या दृष्टीने सत्यता म्हणजे काय? रियालिटी ऑफ सायंटिफिक रिसर्च एक्झिस्ट्स इन द ओपिनियन्स म्हणजे मतप्रवाह, एम्पिरिकल वर्ल्ड, ॲझम्पशन्स की नोशन्स म्हणजे समज आणि कल्पना. नोशन्स म्हणजे राईट. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी, एम्पेरिकल वर्ल्ड. का? कारण शास्त्रीय संशोधन म्हटलं म्हणजे सायंटिफिक रिसर्च जर म्हटलं, हे काय असणार आहे? ऑब्व्हियसली एम्पेरिकल असणार आहे, म्हणजे अनुभवजन्य असणार आहे, ज्याला आपण एक्सपेरिमेंट करून, अनुभव घेऊन, सर्वे करून, है ना, मोस्टली एक्सपेरिमेंट करूनच, बरोबर, आपण काय करतो आहे? माहिती गोळा करतो आहे. त्यामुळे याला काय म्हटलं तर एम्पेरिकल. एम्पेरिकलचा अर्थ आहे अनुभवजन्य, म्हणजे अनुभव घेऊन. ठीक आहे, थेरोटिकल नाही, अनुभव घेऊन. म्हणजेच निरीक्षण करणं, प्रयोग करणं, प्रत्यक्ष अनुभवावरून सत्यता ठरवणं, त्याला म्हटलं जातं एम्पेरिकल. ठीक आहे. बघा पुढील प्रश्न 7 ऑगस्टचाच आहे. जोवर एखादा निष्कर्ष सार्वजनिकरित्या तपासून पाहिला जात नाही, तोवर संशोधक तो निष्कर्ष खरा आहे असं मानत नाही. याला काय म्हटलं जातं? ऑब्जेक्टिव्हिटी, सब्जेक्टिव्हिटी, सेरेंटिपिटी की न्यूट्रॅलिटी? ऑब्व्हियसली याला काय म्हटलं जातं? ऑब्जेक्टिव्हिटी. संशोधनामध्ये वस्तुनिष्ठता म्हणजे काय असतं? की निष्कर्ष व्यक्तिगत भावना, पूर्वग्रह किंवा कल्पनावर आधारित नसावा. काय सांगितलं? निष्कर्ष जो आहे तो व्यक्तिगत भावनेवरती किंवा पूर्वग्रह किंवा कल्पनावर आधारित नसायला पाहिजे, है ना. निष्कर्ष कसं असलं पाहिजे? तपासणीसाठी खुल्ला असलं पाहिजे आणि प्रामाणिक असलं पाहिजे. वैज्ञानिक पद्धतीने त्याची पडताळणी केली पाहिजे, है ना. त्यामुळे संशोधक निष्कर्ष जे आहे तेव्हाच मान्य करतो जेव्हा ते सार्वजनिक व वैज्ञानिक तपासणीला टिकतात. ठीक आहे, म्हणजे लास्ट पर्यंत राहतात. ज्ञानामध्ये नव्हे तर कल्पनेत ज्या गोष्टी विशिष्ट संदर्भाशिवाय खऱ्या मानल्या जातात त्याला काय म्हटलं जातं? किंवा त्या म्हणजे प्रूफ आहेत, व्हॅल्यूज आहेत, मेजर आहेत की वेटेज आहे? तर ते काय? प्रूफ आहे, राईट. प्रूफ म्हणजेच बिलीफ बद्दल विचारलंय ना आपल्याला. बिलीफ अनलाईक नॉलेज. ज्ञानामध्ये नव्हे तर कल्पनेत ज्या गोष्टी विशिष्ट संदर्भाशिवाय खऱ्या मानल्या जातात ते असतात प्रूफ. प्रूफ म्हणजे अशी गोष्ट आहे जी एखाद्या ठोस पुराव्याशिवाय विदाउट प्रूफ खरी मानली जाऊ शकते. बिलीफ जे आहे हे काय आहे? कुठल्याही पुराव्याशिवाय ते खरे मानले जाऊ शकते. जर तुम्हाला बिलीफ असेल, लक्षात, विश्वास असेल,
आणि नॉलेज जे आहे हे तपासलेले आणि पुराव्यावर आधारित असतात. करेक्ट. त्यामुळे ऑप्शन ए जे आहे ते आपलं करेक्ट आहे. पुढे, का, कसे, कधी अशा प्रश्नाची उत्तरे शोधण्यासाठी करण्यात येणारे शास्त्रीय संशोधन म्हणजे कोणते? कोरिलेशनल रिसर्च, सर्वे रिसर्च, क्वालिटेटिव्ह की क्वांटिटेटिव्ह, है ना? का, कधी आणि कसे, है ना? यासाठी क्वालिटेटिव्ह रिसर्च, गुणात्मक. कारण क्वालिटेटिव्ह रिसर्च मध्ये का, कसे आणि काय यासारख्या खोलवर प्रश्नांची उत्तरे आपल्याला शोधता येऊ शकतात. ठीक आहे. ज्यामध्ये अनुभव असेल, भावना असेल, प्रक्रियेचे अर्थ समजून घेण्यावर जास्त भर केला जातो, है ना? आकड्यापेक्षा अर्थ लावण्यावर जास्त लक्ष केंद्रित केलं जातं. ठीक आहे. त्यामुळे क्वालिटेटिव्ह रिसर्च हे करेक्ट आहे. सर्व गोल्फ खेळाडू श्रीमंत व्यक्ती आहेत हे विधान सत्य मानल्यास खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असा अंदाज लावता येईल? ठीक आहे. सत्य आहे असं मानलेलं आहे, तर खाली दिलेल्या ऑप्शन्स मध्ये पण काय विचारले? आपल्याला सत्यच विचारले, म्हणजे सिमिलर पाहिजे. कोणताही गोल्फ खेळाडू श्रीमंत व्यक्ती नसतो. काही गोल्फ खेळाडू श्रीमंत व्यक्ती आहेत. काही श्रीमंत व्यक्ती गोल्फ खेळाडू आहेत आणि काही गोल्फ खेळाडू श्रीमंत व्यक्ती नसतात. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत बी डी, बी सी, ए डी आणि सी डी. तर ऑप्शन ए आणि डी हे दिलेल्या विधानाशी संबंधित आहे, दिलेल्या विधानाशी सत्य आहेत असं मानलं जातं. खालीलपैकी कोणते विधान सर्व कुत्रे अनुकूल प्राणी आहेत या विधानाशी विरोधाभासी आहे? कसं आहे? विरोधाभासी, कॉन्ट्राडिक्टरी आहे. कोणतेही कुत्रे अनुकूल प्राणी नाहीत. 2. काही अनुकूल प्राणी कुत्रे नसतात. 3. काही अनुकूल प्राणी कुत्रे आहेत. आणि 4. काही कुत्रे अनुकूल प्राणी नसतात. ठीक आहे. तर यामध्ये कॉन्ट्राडिक्टरी म्हटलं तर सम डॉग्स आर नॉट फ्रेंडली ॲनिमल्स, ऑल डॉग्स आर फ्रेंडली ॲनिमल्स, सम डॉग्स आर नॉट फ्रेंडली ॲनिमल्स. बरोबर, हे आहेत कॉन्ट्राडिक्टरी. खालीलपैकी कोणती विधाने तार्किकदृष्ट्या समतुल्य आहेत? काही मासे उभयचर नसतात, काही मासे उभयचर आहेत, काही मासे उभयचर नसलेले असतात, काही उभयचर नसलेले मासे नसतात. खालील पर्यायामधून योग्य उत्तर निवडा. फक्त ए बी, फक्त ए बी सी, फक्त ए सी आणि डी, फक्त सी आणि डी. तर यामध्ये ए सी आणि डी हे समतुल्य आहेत. ठीक आहे. दूरच्या टेकडीवर धूर असतो, धूर नेहमी आगीसोबत असतो, त्यामुळे टेकडीलाही आग लागलीच पाहिजे. शास्त्रीय भारतीय लॉजिक स्कूलनुसार वरील युक्तिवादातील साध्या मुख्य संज्ञापैकी कोणती संज्ञा अनुरूप आहे? टेकडी, आग, धूर की धुरकट टेकडी? तर यामध्ये धुरकट टेकडी हे बरोबर आहे. भारतीय जनता एवढी भोळी आहे की ते कोणत्याही स्टॉप गॅप उपायाला मान्यता देतील यावर प्रतिष्ठित संसद सदस्य खरोखरच विश्वास ठेवतात का? वरील युक्तिवादात कोणती चुकीची चूक आहे? बेगिंग द क्वेश्चन, रेड हेरिंग, अपील टू इग्नोरन्स की कॉम्प्लेक्स क्वेश्चन? तर हे काय आहे? कॉम्प्लेक्स क्वेश्चन आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणते विधाने तार्किकदृष्ट्या समतुल्य आहे? काही झाडे बुरशी नसलेली असतात, काही झाडे बुरशी नसतात, काही बुरशी वनस्पती आहेत आणि काही बुरशी नसलेल्या वनस्पती नसतात. ए, बी आणि डी काय म्हटलंय? तार्किकदृष्ट्या समतुल्य आहेत, म्हणजे समान अर्थ आहे त्यांचा, है ना? मग ए, बी आणि डी यांचा समान अर्थ आहे. सी जो आहे, काही बुरशी वनस्पती आहेत, हे टोटली अपोजिट आहे यांच्या. आता बघा, काही झाडे बुरशी नसलेली असतात, म्हणजे काही झाडे अशी आहेत त्यांना बुरशी नाही लागत किंवा बुरशी नसलेली असतात. बी काय म्हणते? काही झाडे बुरशी नसतात, है ना? सम प्लांट्स आर नॉट फंजाय, है ना? आता यामध्ये काय सांगितलंय? म्हणजे याचा अर्थ काही झाडे बुरशी असतात, है ना? आणि डी काय आहे? काही बुरशी नसलेल्या वनस्पती नसतात. आता हे फर्स्ट, सेकंड आणि फोर्थ जो आहे, हे तिन्ही निगेटिव्ह वे मध्ये गेलेलं आहे. आणि फक्त सी म्हणजे थर्ड जो ऑप्शन आहे तो काय म्हणतोय? काही बुरशी वनस्पती आहेत, हे पॉझिटिव्ह वे मध्ये गेलेलं आहे. त्यामुळे सिमिलर जर म्हटलं, है ना, तर आपलं ए, बी आणि डी येतं. पुढील प्रश्न बघा. शास्त्रीय इंडियन स्कूल ऑफ लॉजिक न्यायानुसार खालीलपैकी कोणते अनुमान उपनयाशी संबंधित आहे? त्या पर्वताला आग आहे,
ज्याला धूर असतो त्याला आग असते, उदाहरण एक ओव्हन. त्या पर्वताला आगीसोबत नेहमीच धूर असतो, कारण त्यात धूर आहे, म्हणून त्या पर्वताला आग लागली आहे. तर ऑप्शन सी बरोबर आहे, ज्यामध्ये अनुमान है ना हे उपनयाशी संबंधित आहे, म्हणजेच त्या पर्वताला आगीसोबतच नेहमी धूर असतो. हे बरोबर आहे. तर हा पहिला प्रश्न आहे MS सेट 2017 च्या प्रश्नपत्रिकेमधला. काय म्हणतोय की द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ टीचिंग इज टू, अध्यापन जे आहे, टीचिंग जे आहे, त्याचा मुख्य उद्देश काय आहे. त्यासाठी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेत. ते 4 ऑप्शन्स काय सांगतायत की टू फॅसिलिटेट लर्निंग, म्हणजे शिक्षण किंवा शिकणे हे सुलभ करण्यासाठी. ठीक आहे. टू गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट अननोन फॅक्ट्स, म्हणजे ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीयेत, जे आपल्याला इन्फॉर्म नाहीये त्या गोष्टी किंवा त्या फॅक्ट्स बद्दल इन्फॉर्मेशन मिळवणे. किंवा टू यूज टीचिंग एड्स टू सिम्प्लिफाय द कंटेंट. टीचिंग एड्स म्हणजे काय? टीचिंग एड्स म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल एड्स है ना, काही प्रोजेक्टर्स, बोर्ड्स, चार्ट्स, या गोष्टी काय आहेत, याला टीचिंग एड्स म्हटले जातात. ठीक आहे. मग त्याचा उपयोग करून जो कंटेंट आहे, ओके, सामग्री जी आहे, त्याला काय करणं, सुलभ करणं. त्यानंतर ऑप्शन डी काय म्हणतोय, टू फॉर्म गुड लर्निंग हॅबिट्स इन स्टुडंट्स, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या सवयी निर्माण करण्यासाठी टीचिंगचं एक ऑब्जेक्टिव्ह असणं गरजेचं आहे, है ना. तर या चारही ऑप्शन्स मध्ये जर बघायला गेलं तर चारही ऑप्शन जवळपास आपल्याला बरोबर वाटतात, है ना, की टीचिंगचं ऑब्जेक्टिव्ह जे आहे, अध्यापनाचं मुख्य उद्देश जे आहे, हे चारही ऑप्शन्स आपल्याला बरोबर वाटत आहेत. परंतु यामध्ये एकच ऑप्शन राईट आहे, है ना. त्यामध्ये कुठलं राईट ऑप्शन असेल हे सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये आधी सांगायचं, त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर, है ना. यामध्ये बघा, करेक्ट आन्सर जवळपास जे सगळ्यात जास्त ऍप्रोप्रिएट आहे, राईट, क्वेश्चनला सगळ्यात जास्त ऍप्रोप्रिएट जे आहे ते आन्सर काय आहे, तर ते आहे टू फॅसिलिटेट लर्निंग. नेक्स्ट क्वेश्चन इज अकॅडमिक लर्निंग टाइम डज नॉट डिपेंड अपॉन, है ना. अकॅडमिक लर्निंग टाइम जो असतो, शिक्षण वेळ जे असते, शैक्षणिक शिक्षण वेळ, ती कशावरती अवलंबून नाहीये. कंटेंट, डिफिकल्टी लेवल ऑफ कंटेंट, टाइम स्पेंड फॉर लर्निंग, स्टुडंट्स ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग. ठीक आहे. सर्वांनी याचं उत्तर जे काही तुमचं ऑप्शन ABCD आहे ते कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. कारण या प्रश्नामध्ये काय विचारलंय की अकॅडमिक लर्निंग टाइम जो असतो, शैक्षणिक शिक्षण वेळ, हे कशावरती अवलंबून आहे, कंटेंट वरती आहे, डिफिकल्टी लेवल ऑफ कंटेंट आहे, टाइम स्पेंड फॉर लर्निंग आहे, की स्टुडंटचा ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग आहे, है ना. जसं आपला कार्यकाळ असतो, है ना, BCom, MCom, MA, BA, हा जो कार्यकाळ जो ठरवलेला आहे तो कशावरती डिपेंड आहे, कंटेंट वरती डिपेंड आहे, तुमची सामग्री जी लेवल जी आहे कंटेंटची त्याच्यावरती आहे, का शिकवण्याच्या वेळेवरती आहे, का स्टुडंटच्या ॲटिट्यूड वरती आहे. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी, विद्यार्थ्यांची शिकण्याची वृत्ती, स्टुडंट्स ॲटिट्यूड टुवर्ड्स लर्निंग. नेक्स्ट क्वेश्चन इज इसेन्शियल क्वालिटी ऑफ द बेस्ट टीचर, म्हणजे खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी एक अशी इसेन्शियल क्वालिटी आहे, सर्वोत्तम, ठीक आहे, जी की बेस्ट टीचरला संबोधत असते. काय म्हणतात ऑप्शन, तर स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज, मजबूत विषयाचं ज्ञान, जेन्युइन इंटरेस्ट इन टीचिंग, म्हणजे अध्यापनाची खरी एक आवड असली पाहिजे, लँग्वेज फ्लुएन्सी, भाषेचा ओघ असला पाहिजे, गुड प्रेझेंटेशन, उत्तम सादरीकरण टीचरमध्ये असलं पाहिजे. मग यामध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर सर्वच ऑप्शन असे वाटतात की दीज आर दी ऑल राईट ऑप्शन्स विच रिप्रेझेंट द बेस्ट टीचर, राईट. तर हे सर्वच क्वालिटी असे आहेत की जे शिक्षक, चांगला शिक्षक म्हणून काय करत असतात, एक संबोधत असतात, है ना. परंतु यामध्ये एकच असं ऑप्शन आहे जे की सर्वोत्तम, है ना, सर्वोत्तम शिक्षक आहे असं दर्शवत असतं, किंवा त्याची एक क्वालिटी आहे, है ना. मग ती कुठली क्वालिटी आहे जी की बाकी सर्व ऑप्शन्सला कमी आहे, ठीक आहे, सॉरी, बाकी सर्व ऑप्शन्स पैकी थोडस जास्त आहे, है ना, जे की बेस्ट टीचर साठी एक सर्वोत्तम क्वालिटी आहे, ठीक आहे. मग ते स्ट्रॉंग सब्जेक्ट नॉलेज आहे का, जेन्युइन इंटरेस्ट आहे, लँग्वेज फ्लुएन्सी, गुड प्रेझेंटेशन, है ना. तर यामध्ये बघा
एक अशी क्वालिटी आहे जी की ती क्वालिटी जर शिक्षकामध्ये नसेल तर बाकी क्वालिटी असून सुद्धा त्याचा काही फायदा होत नाही. अशा प्रकारचा यामध्ये एक भाग आहे. तर ती आहे ऑप्शन बी, जेन्युइन इंटरेस्ट इन द टीचिंग. आता हे प्रश्न आहेत 2018 मधले. आउट ऑफ विच आउट ऑफ द फॉलोइंग विच इज द करेक्ट स्टेटमेंट. खाली 4 स्टेटमेंट दिलेत आणि कुठला करेक्ट आहे ते सांगायचं. काय स्टेटमेंट आहेत? टीचिंग इज डिपेंडेंट प्रोसेस, है ना, अध्यापन ही एक अवलंबित प्रक्रिया आहे. टीचिंग इज इंडिपेंडेंट, ही स्वतंत्र प्रक्रिया आहे. प्रोडक्ट ऑफ टीचिंग मस्ट बी लर्निंग, आणि लर्निंग इज अ डिपेंडेंट अपॉन टीचिंग. तर याचं राईट आन्सर आहे टीचिंग इज अ डिपेंडेंट प्रोसेस. अध्यापन ही एक अवलंबित प्रक्रिया आहे, कारण आपल्याला लर्नर्स, है ना, मटेरियल्स, या सर्व गोष्टी लागतात आणि ही एक डिपेंडिंग प्रोसेस आहे, डिपेंडंट प्रोसेस आहे. ठीक आहे. डॉट 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 इज व्हेरी इम्पॉर्टंट इन प्रोसेस ऑफ लर्निंग. शिकण्याच्या प्रक्रियेत खूप महत्वाचे आहे. डॉट 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 डॉट. काय आहे? स्कूल ॲटमॉस्फिअर म्हणजे शाळेतील वातावरण, पायाभूत सुविधा, पूर्वीचे ज्ञान की शिक्षकाचे व्यक्तिमत्व. तर यामध्ये पूर्वीचं ज्ञान खूप जास्त महत्वाचं आहे. कुठे? शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये. ठीक आहे. डॉट 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 रिझल्ट इन इफेक्टिव्ह टीचिंग. खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी कुठला असा ऑप्शन आहे जो की सांगतोय परिणामकारक अध्यापनात तो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे? वर्गाची शिस्त, विद्यार्थ्यांची वक्तशीरपणा, शिक्षकांनी वापरलेले संदर्भ की स्पष्ट संवाद. स्पष्ट संवाद खूप जास्त इफेक्टिव्ह आहे, खूप जास्त महत्वाचा आहे, जो की तुमच्या टीचिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला जास्त काय करणार आहे, तो विद्यार्थ्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी, क्लासरूम मध्ये जास्त अटेंटिव्ह असण्यासाठी हे काम येणार आहे. प्रभावी शिक्षक डॉट डॉट डॉट. इफेक्टिव्ह टीचर डॉट डॉट डॉट. कोण असतो? जो की विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याची परवानगी देतो, वेळेत अभ्यासक्रम पूर्ण करतो, विविध प्रकारचे शिक्षण अनुभव प्रदान करतो, की अनुपस्थित विद्यार्थ्यांना सर्व काही समजावून सांगतो. कोण आहे इफेक्टिव्ह टीचर? कोण आहे बेस्ट टीचर? तो असतो विविध प्रकारचे शिक्षण अनुभव प्रदान करतो. प्रोव्हाइड्स अ व्हरायटी ऑफ लर्निंग एक्सपिरियन्स, है ना, वेगवेगळ्या पद्धतीमधून विद्यार्थ्यांना अनुभवातून शिकवण्याचा प्रयत्न करतो. एखाद्या संस्कृतीचे तपशीलवार आणि परिपूर्ण चित्रण म्हणजे काय? एथनोग्राफी, एथनॉलॉजी, एथनोस्टडी की एथनिक डिस्क्रिप्शन. अलग लक्षात. तर याला आपण म्हणतो एथनोग्राफी. एथनोग्राफी एक रिसर्चचा प्रकार सुद्धा आहे, है ना. संस्कृतीचे तपशीलवार यामध्ये दिले जातात. म्हणजे एखाद्या समाजाची किंवा संस्कृतीची त्याची जीवनशैली असेल, दिनचर्या असेल, त्यांची परंपरा असेल, है ना, हे सर्व गोष्टीचं सविस्तर आणि समग्र वर्णन केलं जातं. त्याला आपण एथनोग्राफी रिसर्च म्हणतो. संशोधक काय करतो? थेट त्या समाजात राहतो, त्या समाजात जाऊन राहतो, निरीक्षण करतो आणि त्यातून माहिती गोळा करतो, है ना. एथनोग्राफी रिसर्च करायची म्हटली की आपल्याला त्या कल्चरमध्ये स्वतः पार्टिसिपेट व्हावं लागतं. ठीक आहे. माहिती गोळा करण्यासाठी साधनाची पूर्व चाचणी कोणत्या पद्धतीत केली जाते? ऑब्झर्वेशन, केस स्टडी, इंटरव्ह्यू की क्वेश्चनेअर. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी. त्याला आपण काय म्हणतो? क्वेश्चनेअर म्हणतो. क्वेश्चनेअर म्हणजे प्रश्नावली, है ना. यामध्ये भरपूर असे प्रश्नांचा संच असतो. जेव्हा क्वेश्चनेअर तयार केलं जातं त्याच्यानंतर ते थेट मुख्य संशोधनासाठी वापरण्याच्या आधी, है ना, एक छोटी त्याची चाचणी केली जाते. आलं लक्षात? यामध्ये प्रश्न जे आहेत ते समजायला सोपे आहेत का? चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो का या प्रश्नांच्या अर्थामागे, है ना. माहिती मिळवण्यासाठी हे किती उपयुक्त आहे, किती प्रभावी आहे, है ना.
या सर्व गोष्टी पाहण्यासाठीची तपासणी केली जाते. आलं लक्षात? त्यामुळे मुख्य सर्व्हेमध्ये अचूक आणि विश्वसनीय माहिती मिळत असते. आता बघा पुढचा प्रश्न 27 नोव्हेंबर 2011चा आहे. ह्यानं संशोधन म्हणजे काय? रूटीन ऍक्टिव्हिटी, अॅन्युअल ऍक्टिव्हिटी, ओकेजनल ऍक्टिव्हिटी की फॅक्ट फाइंडिंग ऍक्टिव्हिटी? काय असू शकतं सांगा तुम्ही. तर याचं उत्तर आहे फॅक्ट फाइंडिंग ऍक्टिव्हिटी. कुठली ऍक्टिव्हिटी? फॅक्ट फाइंडिंग ऍक्टिव्हिटी. कारण संशोधनामध्ये नवीन नवीन सत्य शोधावे लागतात, नवीन नवीन फॅक्ट्स आपल्याला कळत असतात. बरोबर? त्या फॅक्ट्सना, त्या नवीन नवीन क्रियांना है ना आपण काय करत असतो? शोधत असतो. पुढे संशोधनात्मक प्रश्न कशामधील संबंध स्पष्टपणे शोधण्याचा प्रयत्न करतो? राईट? लॉजिस्टिक, रिसर्चर, हायपोथेसिस की व्हेरिएबल्स? है ना? ऑब्वियस आहे, व्हेरिएबल्स त्याला म्हटलं जातं. बरोबर? कारण आपण काय करत असतो? कशाचं रिलेशन बघत असतो? कोणत्या गोष्टीचं आपण कंपॅरिझन करतो? कोणत्या गोष्टीचं मॅनिप्युलेशन करतो? तर ते आहे व्हेरिएबल्स. व्हेरिएबल्सच आपण काय करत असतो? मॅनिप्युलेशन करतो. एकमेकाशी संबंध आहे की नाही दोन व्हेरिएबल्स मध्ये हे पाहण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन डी करेक्ट. पुढे ज्ञान मिळवण्याच्या पद्धतीमध्ये इतर कोणत्याही पद्धतीत न दिसणारा पण शास्त्रीय पद्धतीत असणारा विशेष गुणधर्म कोणता? डिवाइन ऑथॉरिटी, सेल्फ करेक्शन, मिस्टिकल प्रोफेन्सी, गुड भविष्यवाणी म्हणतो त्याला आपण, आणि स्पिरिच्युअल रिव्हिलेशन, आध्यात्मिक प्रकटीकरण. करेक्ट. याचा राईट आन्सर काय असू शकतं? तर ऑब्वियस आहे बी, सेल्फ करेक्शन. आलं लक्षात? शास्त्रीय पद्धती म्हटलं तर सर्वात मोठी खासियत काय त्याची? स्वतःच्या चुका शोधणं आणि स्वतःला सुधारणं. बरोबर ना? मग नवीन पुरावे मिळाले की ते जुने निष्कर्ष बदलता येऊ शकतात. राईट? मग इतर पद्धतीमध्ये हे लवचिकपणा फारसा आढळत नाही. म्हणजे दैवी अधिकार, गुढ भविष्यवाणी, आध्यात्मिक प्रकटीकरण याच्यामध्ये हे फ्लेक्झिबिलिटी नाहीये. सेल्फ करेक्शन मध्ये फ्लेक्झिबिलिटी आहे. ठीक आहे, त्यामुळे ऑप्शन बी आपलं करेक्ट आहे. पुढील काय म्हटलंय? संशोधक आणि संशोधनात सहभागी होणारे यामध्ये परस्पर विश्वास निर्माण करण्याची प्रक्रिया म्हणजे इंटिमसी, इन्फॉर्मॅलिटी, रॅपोर्ट की नेक्सस? ठीक आहे, इनफॉर्मॅलिटी आहे ते सेकंड ऑप्शन, मला कळलं नाही. हा, रॅपोर्ट. ठीक आहे, रॅपोर्ट याचं राईट आन्सर आहे. बरोबर, एक तांता ज्याला आपण म्हणतो. रॅपोर्ट काय आहे हे नवीन आपण ऐकलं असेल ना. रिपोर्ट आपल्याला माहिती आहे, रॅपोर्ट काय आहे? आणि याचा अर्थ असा आहे की संशोधक आणि सहभागी म्हणजे जे बाकीचे सहभागी आहेत त्याच्यामध्ये सहभागी लोक यांच्यामध्ये परस्पर विश्वास, समजूतदारपणा आणि मोकळेपणा निर्माण होत असतो. त्याला रॅपोर्ट असं म्हटलं जातं. हे काय करतात? हे संशोधनाची गुणवत्ता सुधारते आणि खरी माहिती मिळवायला आपल्याला मदत होत असते. ठीक आहे. पुढचा प्रश्न, परिकल्पना त्यालाच हायपोथेसिस असं म्हटलं जातं, तयार करण्यासाठीची पूर्व पीठिका यात असते. हायपोथेसिस इज फॉर्म्युलेटेड ऑन द बेसिस ऑफ एक्झिस्टिंग थेअरी अँड लिटरेचर, इंटरव्ह्यूज, क्वेश्चनेअर की ऑब्झर्वेशन. कशाच्या बेसवर ठरवलं जाऊ शकतं? तर ते ठरवलं जातं एक्झिस्टिंग थेअरी आणि लिटरेचर, जे उपलब्ध साहित्य आहेत आणि जे सिद्धांत आहेत त्याच्या आधारावरती. ठीक आहे. हायपोथेसिस एक प्रिकल्पना असते, जे परिकल्पना असते. राईट? एक अशी कल्पना जी की विशिष्ट समस्या किंवा परिस्थिती असेल या संदर्भात एक अनुमान लावत असते, है ना, प्रेडिक्शन देत असते किंवा तत्व तयार करते. राईट? परिकल्पना तयार करण्यासाठी आपल्याला उपलब्ध साहित्यांची गरज असते, सिद्धांताची गरज असते, यांचा आधार घ्यावा लागतो, तेव्हाच हे पॉसिबल आहे. आणि यावर आधारित संशोधन करणारे निष्कर्ष तयार होत असतात, है ना. त्यामुळे आपलं ऑप्शन ए बरोबर आहे. एक्झिस्टिंग थेअरी खूप महत्वाची आहे हायपोथेसिस मध्ये. पुढचा प्रश्न बघा, थोडासा मोठा आहे. मोठा प्रश्न बघितले अजिबात गोंधळायचं नाही, व्यवस्थितपणे वाचायचं, समजून घ्यायचं, कारण मोठा प्रश्न म्हणजे सोपा प्रश्न असा अर्थ आहे त्याचा. गावातला पुढारी किंवा एखाद्या संस्थेचा व्यवस्थापक किंवा एखाद्या हॉस्पिटलचा संचालक, है ना, की ज्याची परवानगी घ्यावी लागते किंवा चांगल्या प्रकारे कोण माहिती देईल हे सांगू शकणारी व्यक्ती म्हणजे काय? की इन्फॉर्मंट, रिसोर्स पर्सन, गेट कीपर की क्रिटिकल पार्टिसिपेंट?
है ना. तर याचा राईट आन्सर आहे गेट कीपर, ऑप्शन सी. गेट कीपर असा एक व्यक्ती असतो ऑर्गनायझेशनमध्ये, कंपनीमध्ये किंवा कम्युनिटीमध्ये किंवा ग्रुपमध्ये, जो की इन्फॉर्मेशनला ऍक्सेसिबल असतो, म्हणजे त्याच्याकडे सर्व इन्फॉर्मेशन असते. राईट, कुठे घटना घडत असेल तर तो तिथे पार्टिसिपेटेड असतो, तिथे उपलब्ध असतो आणि माहिती गोळा करत असतो. आलं लक्षात. रिसर्च मध्ये जो गेटकीपर आहे तो एक असा आहे किंवा असा एक व्यक्ती आहे, है ना. त्याची परमिशन हवी असते काही ग्रुपसाठी, काही सेटिंगसाठी, राईट. आणि तो व्यक्ती जो आहे गेटकीपर, राईट, तो ठरवू शकतो की बेस्ट इन्फॉर्मंट कोण आहे. आलं लक्षात. इन्फॉर्मंट काय आहे, स्टडी करण्यासाठी बेस्ट इन्फॉर्मंट काय आहे, हे ठरवण्याचं काम सुद्धा कोण करतं, गेटकीपर करत असतो. ठीक आहे, आलं लक्षात. मित्रांनो, आणखीन एक गोष्ट, पुढच्या सेशनमध्ये आपण पुढच्या एक्झामिनेशनचे प्रश्न बघणार आहोत रिसर्च ऍप्टिट्यूड वरती. तर त्यामुळे कोणीही अजिबात मिस करायचं नाही. रोज सकाळी 8 वाजता आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्याला लेक्चर्स मिळून जातील PYQचे. ठीक आहे, तर ते मिस करू नका अजिबात. तुमच्या प्रिपरेशनसाठी खूप मोठी गोष्ट आहे ती. ठीक आहे, तुमचं प्रिपरेशन बूस्टअप करण्यासाठी. आलं लक्षात. चलो, हा पहिला प्रश्न बघा काय आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ CBFC. CBFC चा फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे इन इंडियन फिल्म कंटेक्स्ट. ठीक आहे, इन द कंटेक्स्ट ऑफ इंडियन फिल्म, है ना. भारतीय चित्रपटाच्या दृष्टिकोनातून CBFC याचा फुल फॉर्म काय आहे असं आपल्याला विचारलेलं आहे. ओके, मग ते सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म कंटेंट आहे, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सेन्सरशिप आहे, की सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म क्लासिफिकेशन आहे. ठीक आहे, बघा याचा राईट आन्सर आहे ऑप्शन ए, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन. पुढचा प्रश्न बघा. इन द कंटेक्स्ट ऑफ जर्नलिझम, जर्नलिझमच्या कंटेक्स्ट मध्ये व्हॉट इज मीन्ड बाय पेज 3. ओके, सो न्यूज मध्ये जे न्यूजपेपर जो असतो त्यामध्ये पेज 3 चा अर्थ काय आहे असं विचारलेलं आहे ना. पेज 3 वरती काय असतं, हार्ड न्यूज अबाउट पॉलिटिक्स, सोसायटी हे असतं, की सॉफ्ट स्टोरीज असतात अबाउट दी सोशल अँड पर्सनल लाईफ, की रेप मर्डर याच्या क्राईमच्या अंतर्गत हे न्यूज दिलेले असतात थर्ड पेज वरती, की इन्व्हेस्टिगेशन किंवा अनालिसिस न्यूज दिलेले असतात पेज 3 वरती. ठीक आहे, तर सर्वांनी याचं जे आन्सर आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ओके, सो राईट आन्सर इज ऑप्शन बी, दॅट इज अ सॉफ्ट स्टोरीज, है ना. जे सेलिब्रिटीज आहेत त्यांच्या पर्सनल लाईफवरती, सोशल लाईफवरती, है ना, हे जे नॉर्मल स्टोरीज असतात, एंटरटेनिंग स्टोरीज, हे पेज 3 वरती दिलेले असतात. इन द कंटेक्स्ट ऑफ कॉम्प्युटर जनरेटेड टाइप्ड टेक्स्ट, आयडेंटिफाय द ऑड नॉन वर्बल क्लू फ्रॉम द फॉलोइंग, है ना. कॉम्प्युटरच्या क्षेत्रामध्ये, बरोबर, जो टेक्स्ट असतो, है ना, त्याला आयडेंटिफाय करण्यासाठी जो नॉन वर्बल, ऑड नॉन वर्बल क्लू जो आहे तो कुठला आहे असं विचारलेलं आहे. बरोबर, बोल्ड, इमोटिक, इटॅलिक की अंडरलाइन्ड. 10 सेकंड मध्ये सर्वांना सांगायचं आहे. ओके, सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, दॅट इज इमोटिक. ठीक आहे, पुढे बघा. फ्रॉम द पर्स्पेक्टिव्ह ऑफ ॲडव्हर्टायझर, है ना, जो ॲडव्हर्टायझर असतो जाहिरात देणारा, है ना, त्याच्या पर्स्पेक्टिव्हने, त्याच्या दृष्टिकोनातून व्हॉट इज द अल्टिमेट क्रायटेरिया ऑफ सक्सेस ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट ॲज अ कम्युनिकेशन, है ना. कम्युनिकेशनच्या क्षेत्रामध्ये जे सक्सेसफुल ॲडव्हर्टाइजमेंट आहे त्याचा क्रायटेरिया काय असायला पाहिजे ॲडव्हर्टायझरच्या दृष्टिकोनातून. ठीक आहे, द ॲड इज रिमेंबर्ड बाय द लार्ज जनरल पब्लिक, जे जनरल पब्लिक आहेत, सामान्य लोक आहेत, त्यांनी ती ॲड लक्षात ठेवली पाहिजे. द ॲड इज ॲक्सेप्टेड अँड इंटरनलाइज्ड बाय द टार्गेट ग्रुप, है ना, की द ॲड इज एस्थेटिकली लाइक्ड बाय लार्ज जनरल पब्लिक, की द ॲड इज डिस्कस्ड बाय टार्गेट ग्रुप. ठीक आहे, यापैकी कुठला असा जो टार्गेट आहे तो फुलफिल झाला तर असं बोलू शकतो की ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे ती सक्सेसफुल झालेली आहे. सो ऑप्शन बी इज द मोस्ट रिलिव्हंट आन्सर. जी ॲड आहे ते इंटरनलाइज केलं पाहिजे, है ना, प्रत्येकाने स्वीकारलं पाहिजे. जे टार्गेट ग्रुप आहे, जे पब्लिक आहे, त्या सर्वांनी ती ॲड ॲक्सेप्ट केली पाहिजे. ठीक आहे, तेव्हाच बोलू शकतो की आपण ही ॲड सक्सेसफुल झालेली आहे. पुढे बघा.
डेनिस मॅकवेल, मोठा प्रश्न आहे त्यामुळे हा पेज वरती लहान दिसतोय. डेनिस मॅकवेल डिफाइन्स कम्युनिकेशन ॲज अ प्रोसेस विच इन्क्रीजेस कम्युनॅलिटी, है ना. डेनिस मॅकवेल काय म्हणतात की कम्युनिकेशन काय आहे, कम्युनिकेशन जे आहे ते आहे कम्युनॅलिटीला इन्क्रीज करतं अशी एक प्रोसेस आहे, बरोबर. बट ऑल्सो रिक्वायर्स एलिमेंट्स, परंतु असे एलिमेंट सुद्धा हवे आहेत कम्युनॅलिटीचे फॉर इट टू अकर ॲट ऑल, है ना. त्याला सक्सेसफुल बनवण्यासाठी काही एलिमेंट सुद्धा हवे असतात, है ना. विच ऑफ द फॉलोइंग कॅन नॉट बी लॉजिकल रिझनेबल इन्फरन्स ऑफ दिस डेफिनेशन. आता या डेफिनेशन वरून कुठलं इन्फरन्स जे अनुमान जे आहे ते आपण लावू शकत नाही, बरोबर. कम्युनिकेशन डिपेंड्स ऑन कल्चर लोकेटेड ॲट व्हेरियस लेवल्स. कम्युनिकेशन जे आहे, संप्रेषण जे आहे ते वेगवेगळ्या स्तरावरती असू शकतं, है ना. की सेंडर इज मोर इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन, राईट. की सेंडर जो आहे, संप्रेषण करणाऱ्यामध्ये जो मेसेज देणारा आहे तो जास्ती महत्त्वाचा आहे कम्युनिकेशनमध्ये. की कम्युनिकेशन इंट्रोड्युसेस अ चेंज इन सेंडर अँड रिसिव्हर, की कम्युनिकेशन क्रिएट्स अ शेअर्ड सिम्बॉलिक एन्व्हायरमेंट. ठीक आहे. मॅकवेल, डेनिस मॅकवेल यांची जी डेफिनेशन आहे याच्या आधारावरती है ना कुठलं एक लॉजिकल रेफरन्स इन्फरन्स जो आहे तो आपण लावू शकत नाही असं म्हटलेलं आहे, बरोबर. सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. सेंडर इज मोर इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेस ऑफ कम्युनिकेशन, असं लॉजिक या आपण सेंटेन्स मधून किंवा या डेफिनेशन मधून लावू शकत नाही. बिकॉज सेंडर अँड रिसिव्हर बोथ आर इम्पॉर्टंट, बरोबर. कारण यामध्ये डेफिनेशन मध्ये सांगितले की बट ऑल्सो रिक्वायर्स एलिमेंट्स, है ना, ऑफ कम्युनॅलिटी, म्हणजे रिसिव्हर आणि सेंडर दोन्हीही इम्पॉर्टंट. So this is the first question in front of you. You can see on your screen. काय म्हणतो पहिला प्रश्न? पहिला प्रश्न सांगतो की तुम्हाला ट्रॅफिक सिग्नल आर एक्झाम्पल्स ऑफ डॉट 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 कम्युनिकेशन. ठीक आहे. ट्रॅफिक सिग्नल तुम्ही पाहता रोडवरती, रेड, येल्लो, ग्रीन, है ना. सो ते जे ट्रॅफिक सिग्नल आहे ते ट्रॅफिक सिग्नल आपल्याला काहीतरी डायरेक्शन देतो, है ना, किंवा आपल्याला काहीतरी मेसेज देतं. जेव्हा रेड सिग्नल असतं तेव्हा थांबायचं, येलो सिग्नल असतं तेव्हा अलर्ट राहायचं, आणि ग्रीन सिग्नल असतं तेव्हा यू कॅन गो, है ना, यू कॅन मूव्ह फॉरवर्ड, बरोबर. सो हे आपल्याला काहीतरी संदेश देतोय, कम्युनिकेट करतोय काहीतरी. हे कम्युनिकेशन जे आहे आपल्यामध्ये आणि ट्रॅफिक सिग्नलमध्ये हे कुठल्या प्रकारचं कम्युनिकेशन आहे? हे मास कम्युनिकेशन आहे, हे नॉन वर्बल कम्युनिकेशन आहे, वर्बल कम्युनिकेशन आहे, की वन टू मेनी आहे? ठीक आहे. एव्हरीवन आन्सर द्यायला पाहिजे कमेंट बॉक्समध्ये. या ठिकाणी तुमचा काउंटडाऊन जो आहे तो स्टार्ट झालेला आहे. ओके, within these seconds you have to answer in a comment box, and the right answer is option B. ते कुठलं आहे? ते नॉन वर्बल कम्युनिकेशन आहे. मास कम्युनिकेशन असेल, वर्बल, वन टू मेनी किंवा नॉन वर्बल सुद्धा, हे सर्व आपण वन बाय वन बघूया, म्हणजे आपल्याला कळेल की वाय नॉन वर्बल कम्युनिकेशन इज द करेक्ट आन्सर. अकॉर्डिंग टू डॉक्टर डेवल, कम्युनिकेशन मीन्स व्हॉट ना. आता यामध्ये ऍक्च्युअल आन्सर वेगळा आहे आणि आन्सर की मध्ये याचा आन्सर वेगळा दिलेला आहे. ठीक आहे. सो यामध्ये डेवलच्या अकॉर्डिंग कम्युनिकेशन काय आहे? शेअरिंग ऑफ आयडियाज आहे, शेअरिंग ऑफ एक्सपिरियन्स आहे, परसेप्शन आहे, की शेअरिंग ऑफ इमोशन्स आहे, है ना. काउंटडाऊन यू कॅन सी इन द राईट कॉर्नर, है ना, टॉप साइडला राईट कॉर्नरला तुम्ही काउंटडाऊन पाहू शकता, आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आन्सर करू शकता. ठीक आहे. सो विच वन ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज द करेक्ट अँड ॲप्रोप्रिएट आन्सर ऑफ द क्वेश्चन? व्हॉट इज द क्वेश्चन? डॉक्टर डेवलच्या मते संप्रेषण म्हणजे काय आहे? संवाद म्हणजे काय आहे? ओके, मग ते विचारांची देवाणघेवाण आहे, अनुभवांचं देवाणघेवाण आहे, धारणा म्हणजे परसेप्शन आहे, की इमोशन्सचे देवाणघेवाण आहे, भावनांची देवाणघेवाण. ठीक आहे. So without taking much time, let's discuss the answer. Answer is option B. B is the correct answer. But according to the answer key examination nusar, perception is the correct answer. Next question is, customers coming to mall and sharing some common interest, है ना? And group based activities are steadily increasing. This is the example of what group? ठीक है, open group,
क्लोज ग्रुप, पीर टू पीर और हेरार्कियल. यामध्ये असा प्रश्न विचारला आहे की जे कस्टमर्स आहेत, जे ग्राहक आहेत ना, ते मॉलमध्ये येत आहेत है ना, आणि एक कॉमन इंटरेस्ट, त्यांचं कॉमन असं काहीतरी आहे जे की शेअर करतायत. ठीक आहे, काहीतरी सामायिक स्वारस्य आहे त्यांच्यामध्ये, इंटरेस्ट आहे है ना, आणि एक एक ग्रुप बेस्ड म्हणजे ग्रुपनुसार अशी ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी चालू आहेत आणि ती वाढत चाललेली आहे. ठीक आहे, मग हे जे पूर्ण प्रोसेस आहे, या प्रोसेसला कुठला ग्रुप म्हटलं जातं? ओपन ग्रुप, क्लोज्ड ग्रुप, पीर टू पीर की हेरार्की? ओके, आय एम स्टार्टिंग द काउंटडाउन. Countdown has started. You have to tell the answer in the comment box. What will be the correct answer? Closed or open, peer to peer or hierarchical? Correct answer is what? Peer to peer. Option C is the correct answer. I think एक्झाम मध्ये ऑप्शन ए हे आन्सर दिलेला आहे करेक्ट, परंतु राईट आन्सर इज पीर टू पीर. ओके, समटाइम्स मास मीडिया मिसलीड सोसायटी बिकॉज रिसिव्हर्स आर. कधी कधी मास मीडिया जी आहे, ती जी पद्धत आहे न्यूजची वगैरे, ही कधी कधी लोकांना मिसलीड करत असते. ठीक आहे, दिशाभूल करत असते. मग ती कशी दिशाभूल करते किंवा काय रिझन आहे, रिसिव्हरचा असं कुठला गुण आहे ज्यामुळे की काय होतं, सर्व जो हेतू आहे किंवा मास मीडियाचा जो मेसेज आहे तो त्यांना कळत नाही. ठीक आहे, मग यामध्ये काय रिझन आहे? मग ते हेट्रोजेनस असतात लोक, किती लोक लार्ज नंबर मध्ये आहेत, किती लोक जास्तीत जास्त इलिटरेट आहेत, की ती लोक क्रिटिकल आहेत. ठीक आहे, राईट ऑप्शन काय आहे ते सर्वांनी विचार करून उत्तर द्यायचंय. काउंटडाऊन मी स्टार्ट करतोय. ठीक आहे, लवकर लवकर उत्तर द्यायचा प्रयत्न करा. Let's discuss the last question of this session. To select media to teach a lesson to class, teacher should consider objectives of the lesson, age group of students, knowledge about the media to be used, and teaching method, teaching aids, mass media or evaluation system. This question is most of the part is related to the teaching aptitude as well. ठीक आहे, बघा यामध्ये अशी कुठली गोष्ट आहे ज्याचा जास्त वापर केल्यानंतर टीचर्स इफेक्टिव्ह आहे किंवा स्टुडंट्सला चांगल्या प्रकारे कळणार आहे, अशातला तो भाग आहे. सो व्हॉट विल बी द करेक्ट आन्सर? टीचिंग मेथड, टीचिंग एड, मास मीडिया की इव्हॅल्युएशन सिस्टम? ओके, 10 सेकंडचा काउंटडाऊन स्टार्ट केलेला आहे. सर्वांनी उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे. ओके, लवकर लवकर उत्तर द्या सर्वांनी. करेक्ट आन्सर इज टीचिंग एड. टीचिंग एड, आय होप यू मस्ट बी नोइंग टीचिंग एड, है ना. टीचिंग एड काय आहे? जे प्रॉप्स किंवा ज्या गोष्टी आपण यूज करत असतो टू टीच वाईल टीचिंग, दॅट इज मॅप असेल, प्रोजेक्टर असेल, दीज आर द टीचिंग एड्स. ओके, आलं लक्षात सर्वांच्या? ओके,